भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। नमः श्री यतिराजाय नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये विवेकानन्दसूरये सच्चित् सुख स्वरूपाय सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। हरिओम। संख्या कमी आहे त्यामुळे आपण अगदी गप्पा मारल्यासारखं स्वामी विवेकानंदांचं चरित्र बघू शकतो. आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की स्वामीजी आता त्यांच्या दुसऱ्या इंग्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्यासाठी तयार झालेले होते. कारणं बरीच होती जाण्याची. त्या कारणांबद्दल आत्मचरित्रांमध्ये वेगळ्या वेगळ्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. पण गमतीचा भाग असा आहे की ज्या लोकांनी काय कारण असेल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्याच लोकांनी असंही लिहिलं आहे की स्वामीजी कोणत्याही कारणासाठी काही ठरवत नसत. जोपर्यंत त्यांना ज्या प्रकारचा संदेश यायचा तसा येत नसेल तोपर्यंत ते कोणतंच कार्य करत नसेल. त्यामुळं एकदम जेव्हा त्यांनी सांगितलं की मला आता, आणि तब्येत अत्यंत खराब असताना स्वामीजींच्याकडून भारतातला प्रवास झेपेल की नाही याची काळजी असल्यामुळे त्यांनी राजपुताना सिंध वगैरेचा दौरा रद्द केलेला आपण पाहिलं. गडबडीने कलकत्त्याला आलेलं पाहिलं, त्यांची शुश्रूषा चाललेलं पाहिलं, देवघर नावाच्या ठिकाणी गेले फक्त तब्येत सुधारावी म्हणून. आणि एकदम ते म्हणाले की मला आता इंग्लंड अमेरिकेला जावं लागेल. बराचसा त्याच्यामध्ये दैवी संदेशच होता. आणि मग कोण बरोबर यायचं याचासुद्धा बराचसा निवाडा स्वामीजी स्वतः करत असत. त्यामुळे यावेळेला त्यांनी स्वामीजींनी आपल्या गुरुबंधूंपैकी तुर्यानंद महाराज, त्यांना हरी महाराज असं सुद्धा म्हणतात, यांना विनंती केली. हरी महाराज यांच्याबद्दल रामकृष्ण परमहंसांचे ते शिष्य गुरुबंधू होते. रामकृष्णांनी कसे उद्गार काढलेले आहेत तुर्यानंद महाराजांच्या, हरी महाराजांच्याबद्दल. हरी अशा प्रदेशामधून आलेला आहे की ज्या प्रदेशामधून विश्वाची उत्पत्ती होते असं वाक्य रामकृष्णांचं त्यांच्याबद्दल. त्यामुळं हा जिथून आला आहे तिथं हा लवकरात लवकर जाईल याची मला खात्री आहे असं स्वामी रामकृष्ण स्वतः म्हणायचे. गंमत अशी होती की हरी महाराज खूप हुशार होते आणि खूप धाडशी होते. पूर्वजन्माच्या संस्कारांमुळं हरी महाराजांच्यावर असे संस्कार होते की त्यांना त्यांच्या शाळेच्या 10वीपर्यंत पोचोपर्यंतच गीता, वेद आणि उपनिषदांचं वेडच लागलं होतं. त्यांना ते वाचल्याशिवाय बरंच वाटायचं नाही. म्हणजे साधारण 12-13 वर्षाच्या मुलाला गीता वाचल्याशिवाय बरं वाटत नाही असं होऊ शकत नाही. पण हरी महाराजांच्या बाबतीत तसं झालं होतं. शाळा सोडून दिली त्यांनी आणि मनामध्ये फक्त तो विचार जो उपनिषदांचा होता तो त्यांनी मनामध्ये विचारांमध्ये खूप बिंबवलेला होता. उपनिषदात सांगितलं होतं की अभय असावं, तुला घाबरू नकोस. अभय फार छान वाक्य आहे विवेकानंदांचं, लक्षात ठेवण्यासारखं आहे. या जगामध्ये जर वाचण्यासारखं काय असेल तर उपनिषद आहेत. म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये उपनिषदांशिवाय काहीही सांगितलेलं नाही असं स्वामीजी म्हणायचे. आणि सगळ्यांनी जर मला असं विचारलं की एका शब्दात उपनिषद काय आहेत म्हणून सांगा तर अभय हा तो शब्द आहे असं ते म्हणायचे. हे हरी महाराजांना इतकं पटलेलं होतं की त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा ते गंगेमध्ये स्नान करायला गेले होते तेव्हा मगर पाण्यामध्ये आली. नावाड्यांपासून सगळे पळून गेले. हरी महाराज तिथंच उभे होते. 14 वर्ष वय होतं. आणि त्याचं कारण नंतर लोकांनी विचारलं. ती मगर निघून गेली
सगळे पाहत होते की आता हा संपला मुलगा. म्हणून आल्यानंतर स्वामीजींना विचारलं. त्यावेळेला 14 वर्षाचे असल्यामुळे हरीच म्हणायचे सगळे. हरी का कसं काय तू थांबलास, तुला काय अक्कल आहे, अमुक तमुक. तर त्याने स्पष्ट आणि शांत उत्तर दिलं. उपनिषद वाचतं त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की सगळीकडे आत्मा वसत असतो, त्यामुळे एक आत्मा दुसऱ्या आत्म्याचं हरण करू शकेल किंवा त्याला त्रास देऊ शकेल असं शास्त्रात लिहिलेलं नाही, म्हणून मी थांबलो म्हणाले तिथं. इतका शास्त्रांवर त्यांची इतकी श्रद्धा होती. असे हे हरी महाराज नंतर रामकृष्णांच्या संपर्कामध्ये आले. नरेंद्रांचे खूप चांगले मित्र झाले. दोघं अत्यंत जवळचे मित्र होते. 3-3.5 वर्ष दोघेही कलकत्त्यामधून रामकृष्णांना भेटायला जायचे. दोघेही शिष्य झाले. आणि रामकृष्ण गेल्यानंतर आपण पाहिलं सगळे शिष्य विखुरलेले होते. ते मग सगळे वराहनगर मठामध्ये काही एकत्र झाले. पण काही लोक त्यावेळेला बाहेर निघून गेली. त्यामध्ये हरी महाराज होते. आणि हरी महाराज रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर साधनेसाठी शिलाँगला गेले. 6 महिने त्यांनी तिथं साधना केली. आपण हे वाक्य वाचताना फार सहज वाचतो, त्यांनी साधना केली 6 महिने. ही साधना म्हणजे असं प्रकरण होतं की साधारण हरी महाराज 8 ते 12 तासाचे ध्यान करत असत. 8-12 तास ध्यान असं 6 महिने केल्यानंतर शिलाँगहून ते आपल्या गुरुबंधूंना भेटायला म्हणून वराहनगरला आले. आणि त्याच्यानंतर परत जसे नरेंद्र म्हणजे विवेकानंद परिव्राजक व्रतासाठी बाहेर पडले तसे हेही बाहेर पडले. पुढे त्यांची रायपूरला नरेंद्रांची भेट झाली. अशीच हे इकडून फिरतायत ते तिकडून फिरतायत, मध्येच भेटले, अशी भेट होती ती. असे हे तुर्यानंद महाराज नंतर जेव्हा पंजाबमध्ये होते तेव्हा त्यांच्या कानावर आले की आपल्या गुरुबंधूंनी नरेंद्रांनी केवढा मोठा पराक्रम अमेरिकेत केलेला आहे. त्याची थोडीशी चर्चा वर्तमानपत्रात झाली, त्यांच्या कानावर पडलं. आणि नंतर जेव्हा त्यांचं पुनरागमन झालं त्यावेळेला हरी महाराज परत एकदा मठामध्ये आले. सगळेच गुरुबंधू त्यावेळेला एकत्र आले होते. आनंद झाला होता. आणि हरी महाराजांच्यावर स्वामीजींची तशी बऱ्यापैकी कृपा पण होती. त्यांना खूप ते आवडायचे सुद्धा. जेव्हा हे आता 1899मध्ये जायचा बूट निघालं की परत अमेरिकेला जायचं आहे, त्यावेळेला गुरुबंधूंपैकी कोणाला घेऊन जायचं तर स्वामीजींनी सांगितलं मी तुर्यानंदाला हरीला घेऊन जातो बरोबर म्हणून. हरी महाराजांनी चक्क स्वामीजींचे पाय धरले. मला कुठंही जायचं नाही, मला कशाला या सगळ्या भानगडीमध्ये अडकवतं. आत्ता माझा जो वेळ आहे तो फक्त परमेश्वराच्या चिंतनात जातो आहे. मी सेवा करतो, तुम्ही मला आज्ञा द्या, तुम्ही म्हणाल ते मी करतो. पण मला त्या परदेशामध्ये तिथले काय संस्कार आहेत मला माहिती नाही, मला काय जमेल हे कळत नाही. गमतीचा भाग असा होता, विरजानंद महाराजांना म्हणजे शिष्य विवेकानंदाचे, त्यांना ढाक्याला जेव्हा जायला सांगितलं तेव्हा विरजानंद आपण पाहिलं मागच्या वेळेला, ते म्हणाले की मला काहीच येत नाही, मी जाऊन काय करू. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की तुला काही येत नाही हे जाऊन तिथं शिकव, कारण ते फार मोठं ज्ञान आहे. आणि ती आज्ञा होती. गुरुबंधूला आज्ञा करता येत नव्हती. गुरुबंधूंमध्ये स्वामीजी वयानं कमी जरी असले तरी ते अधिकाऱ्यांनी खूप मोठे होते, म्हणून सगळेच त्यांना मानत असत. पण एवढं असूनसुद्धा तुर्यानंदांनी मात्र हट्ट सोडला नाही की मला जायचं नाही म्हणून. शेवटी गळ्यामध्ये गळा घालून स्वामीजी रडले. त्यांनी सांगितलं रामकृष्णांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी आपण चाललो आहे, त्यामध्ये जर हरी तू माझ्याबरोबर नसशील तर मग रामकृष्णांची तशी इच्छा असावी असं म्हटल्यानंतर हा माणूस विरघळला. आणि मग ते बरोबर येतो म्हणून तयार झाले. हे तुर्यानंद, स्वामीजी आणि भगिनी निवेदिता. प्रश्न असा होता की भगिनी निवेदितांनी नुकतीच शाळा चालू केली होती आणि ती शाळा सोडून अमेरिकेला त्या कशा गेल्या याच्याबद्दल थोडासा संशोधन झालेलं आहे. परिस्थिती अशी होती, शाळा चालू झाली होती पण अजूनही भारतीय घरातल्या मुलींना अजूनही शाळेला पाठवायचं धाडस कोणी करत नव्हतं. एकतर त्यांना शिकवायचं याच्याकडे लक्ष नव्हतं, दुसरी गोष्ट त्यांनी शाळेत जायचं तर ते एका गोऱ्याबाईच्या शाळेमध्ये, ते पसंत नव्हतं. त्यामुळे उपस्थिती फारशी वर्गामध्ये राहत नव्हती. त्यामुळे विवेकानंदाने सुद्धा तिला होकार भरला की तू बरोबर यायला हरकत नाही. अशा तऱ्हेने मग हे ठरलं जायचं. ज्या दिवशी जायचं ठरलं त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण 1 दिवस, 2 दिवस अगोदर म्हणजे जायच्या आदल्या दिवशी भगिनी निवेदिता पूर्ण दिवस शारदा मातांच्या बरोबर राहिल्या होत्या. शारदा मातेंचं रामकृष्ण परमहंस परिवारातलं जे महत्त्व आहे ते फार वेगळ्या प्रकारचं आहे. त्यांना जगन्माताच म्हणतात. विवेकानंदांसारखा एवढा मोठा अधिकारी पुरुष त्यांच्या परवानगीशिवाय काही करत नसे, यातच त्यांचं मोठेपण आपल्याला कळून येतं. त्यामुळं माताजींचं दर्शन घेणे किंवा जे काही होतं त्याला त्यांचा आशीर्वाद असावा अशी अपेक्षा प्रत्येक गुरुबंधूंची होती. रामकृष्णांचे सगळेच शिष्य त्यांना मातेच्या स्थानी, जगन्मातेच्या स्थानी मानत होते. 1 दिवस त्यांच्याबरोबर त्या राहिल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वामीजींना सांगितले की आपण परवा निघणार आहोत. आदल्या दिवशी ते असं म्हणाले की मला दक्षिणेश्वरला जायचं आहे.
साधारण या काळापर्यंत भगिनी निवेदिता ध्यान करायला शिकलेल्या होत्या. ध्यान करायला शिकणं किंवा ध्यान करता येणं ही फार मोठी साधनेतली पातळी आहे. आणि कोणाच्या बरोबर ध्यान करायचं होतं, कोणाच्या अधिकाराखाली ध्यान करायचं होतं, तर हे विवेकानंदांच्या अधिकाराखाली, कारण त्यांची ती आध्यात्मिक कन्या होती. तेव्हा तिची तयारी स्वामीजींनी एक आयरिश कुटुंबामध्ये जन्माला आलेली प्रचंड इंग्रजी तत्त्वज्ञानाचा, चालण्याचा, वागणुकीचा प्रभाव असलेली एक स्त्री, तिच्या मनामधून सगळ्या तिच्या संस्कारांना स्वामीजींनी हळूहळू कसं काढून टाकलं होतं हे आपण मागं पाहिलं. आता ती पूर्ण तयार झालेली होती. आश्चर्य वक्ता कुशलस्य लब्धा असं एक वाक्य आहे कठोपनिषदामध्ये. नचिकेताला यमधर्म असं म्हणतो की जर गुरुला आनंदाची कुठली गोष्ट असेल तर एक असा शिष्य मिळावा. आणि मग तिथं होणारा संगम असा सांगितलं आहे की वक्ता हा एक आश्चर्यच आहे. आश्चर्य वक्ता कुशलस्य लब्धा, अत्यंत कुशल असा शिष्य आणि अत्यंत आश्चर्यचकित असा गुरु, या दोघांमध्ये होणारं जे आदानप्रदान आहे त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. स्वामीजींना आपल्या शिष्येबद्दल खूप आदर होता. आदल्या दिवशी त्या दक्षिणेश्वरच्या मठामध्ये गेल्या, जवळजवळ 5-6 तास तिथे त्यांनी ध्यान केलं. त्या परत आल्या. तोपर्यंत मठामध्ये चर्चा चालूच होती, स्वामीजी चालले म्हणून. त्यांचे शिष्य त्यांची सेवा करण्यात होते, गुरुबंधू सेवा करण्यात होते. कारण आता स्वामीजी गेले म्हणजे त्यांचं अस्तित्व, त्यांचा सहवास संपला. काही काळाकरता कारण पण आपल्याला तो सहवास मिळणार नाही. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण इतकं प्रचंड होतं की 2 सेकंदासाठी, 2 मिनटासाठी, 5 मिनटासाठी, तासासाठी स्वामीजी डोळ्यासमोर असावेत असं सगळ्यांना वाटायचं. म्हणून स्वामीजींनी बऱ्याच जणांना जेव्हा शिष्यांना सांगितलं तू इकडे जा, तू तिकडे जा, त्यांना दुःख कशाचं व्हायचं, काय जाऊन काम करायचं याचं नाही. आता मी तिकडे गेलो की मला आता नरेंद्रांचं, स्वामी विवेकानंदांचं दर्शन होणार नाही. त्यामुळे आदल्या दिवशी सगळे एकत्र जमले. छान थोडा बहुत खाण्यापिण्याचा प्रोग्राम झाला. आणि हे सगळं झालेलं असतानाच स्वामीजींना सगळ्यांनी विचारले की स्वामीजी जाण्यापूर्वी काहीतरी आम्हाला सांगा. आणि गंमत म्हणजे स्वामीजींनी विषय घेतला होता संन्यास. फरक असा असतो, संन्यास या विषयाबद्दल आपण केव्हाही कुठेही कसंही बोलतो, असंही त्या विषयाबद्दल बोलता येत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे असं की त्याच्यानंतर 1 वर्षांनी जेव्हा स्वामीजी सॅन फ्रान्सिस्कोला होते तेव्हा सहज विचारलं त्यांनी काय कोणता विषय घ्यायचा म्हणून. स्वामीजी कधीच विषयाची तयारी करत नसत. तयारी तर करतच नसत. बऱ्याच वेळा त्यांची गंमत अशी अशी की ते स्टेजवर आल्यानंतरच विचारत असत काय आहे, कशावर बोलायचं आहे. कारण जो विषय सांगितला तोही त्यांनी विसरून गेलेला असायचा. तिथं त्यांना परत सांगितलं जायचं. असं एकदा सांगितल्यानंतर ते म्हणाले, जे सुचवणारे होते त्यांना पटदिशी सुचलं नाही. मग त्यांनी म्हटलं चालत सांगा काहीतरी म्हणून. त्यातला एक जण म्हणाला स्वामीजी संन्यासावर बोला. ते म्हणाले यू आर बेबीज, आय कॅनॉट टॉक ऑन संन्यास. तुम्हाला मी त्यागाबद्दल सांगतो. आता हे वाक्य किती साधं वाटतं की मी तुम्हाला संन्यासाबद्दल सांगत नाही, त्यागाबद्दल बोलतो. 18वा अध्याय जर काढून बघितला गीतेचा तर पहिल्या 5 श्लोकामध्ये त्याग आणि संन्यासातला फरक सांगितला आहे. तो अजूनही समजण्यासाठी अवघड आहे. शंकराचार्यांनी त्याच्यावर 40-40 पानं घातलेली आहेत. असं असून सुद्धा आपल्या गुरुबंधूंना आणि शिष्यांना सगळ्यांना समोर एकत्र केलं आणि स्वामीजींनी संन्यासाबद्दल सांगायला सुरुवात केली. फार वेगळं सांगितलं स्वामीजीने. संन्यासाबद्दल बोलताना स्वामीजी असं म्हणाले की संन्यासी माणूस हा सिंहाच्या ताकदीचा असतो. आणि खरं आहे ते. आपल्या घरातली 4 माणसं दूर गेल्यानंतर एकटं आपल्याला राहवत नाही. काही दिवसांसाठी एकटं राहता येत नाही. आणि आयुष्यभर एकटं राहायचं आणि आपलं कोणी नाही अशी संभावना मनामध्ये बाळगायची, याच्यासारखं हे केल्याशिवाय कळणार नाही. इतकं अवघड आहे. बरं, हे करत असताना ज्या उद्देशासाठी हे केलेलं आहे तो उद्देशसुद्धा सहज साध्य होत नाही. त्यामुळे बराच वेळेला संन्यस्त माणसाची त्रिशंकू अवस्था असते. एकीकडून जे सोडायचं ते सोडलेलं असतं, पण जे मिळायचं ते मिळालेलं नसतं. त्या अवस्थेमध्ये होणारी जी घुसमट आहे ती फार विचित्र आहे. त्याचा त्याग जो आहे, त्याच्यासाठी होणारं जे दुःख आहे, त्याच्यासाठी जे सहन करावं लागतं ते खूप मोठं आहे. स्वामीजी म्हणाले संन्यासानी कसं असावं, तर संन्यासानी असं असावं की त्याच्या अंगामध्ये, त्याच्या मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये सिंहाची ताकद असावी, पण त्याचं हृदय मात्र स्त्रीचं असावं. He should be a born lion as far as thoughts are concerned, but his heart should be like of a woman. तो भावनेला इतकं महत्त्व देणारा असावा की त्याच्या हृदयामध्ये सगळ्यांच्याबद्दल दयाभाव असावा, पण त्याच्या विचारांमध्ये मात्र सिंहाचं तेज किंवा ताकद असावी. असंच भाषण त्यावेळेला झालं. दुसऱ्या दिवशी सगळे उठले.
सगळ्यांना स्वामीजींनी सांगितलं होतं जास्त लोकांनी तिथं गर्दी करायची नाही, त्यामुळे मोजके 50 लोक बरोबर आले. गुरुबंधू होते, हितचिंतक होते. प्रिन्सेप नावाचं बंदर होतं, त्या बंदरावरून स्वामीजींची SS गोलकोंडा नावाची बोट होती, ती बोट सुटली. आलेल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. परत स्वामीजी जाणार, आता केव्हा येतील तेव्हा येतील. बरं, रिटर्न तिकीट काढणे असा प्रकार त्या काळी नव्हता स्वामीजींचा. जायचं फक्त तिकीट काढलं होतं. 3 फर्स्ट क्लासची तिकीटं काढली होती. पैसे अर्थातच ओलीबुल म्हणजे धीरामाता त्यांनी दिले होते. आणि सदानंद महाराजांचे भाऊसुद्धा त्यांच्याबरोबर चालले होते, त्यांना मात्र 2nd क्लासचं तिकीट काढून देण्यात आलं होतं. सगळेजण त्या बोटीवर चढले. प्रिन्सेप बंदरामधून ती बोट हलली आणि स्वामीजी गेल्यानंतर 50चे 50 त्याच्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांच्यापासून, हरी महाराजांच्यापासून आणि अखंडानंद महाराजांच्यापासून शिष्यांपर्यंत सगळे साष्टांग दंडवत घालून स्वामीजींच्याकडे पाहत उभे होते. असा 50 जणांचा साष्टांग दंडवत हात हलवत स्वामीजी दूर गेले आणि बोट तिथून निघाली. तिथून बोट निघाली याची बातमी पेपरामध्ये आली होती. आलासिंगा नाहीतरी स्वामीजींच्या संपर्कात होताच, कारण ब्रह्मवादी नावाचं मासिक अजूनही तिथून निघत होतं. जसे स्वामीजी कलकत्त्याहून निघाले असं कळाल्याबरोबर मद्रासमध्ये एकदम हालचाल चालू झाली की आता स्वामीजी मद्रासच्या याच्यावर त्यांची बोट थांबणार. मग किती दिवसासाठी थांबणार, काय कार्यक्रम करायचे, कुठं भाषणं घ्यायची, कुठं काय करायचं, सगळं चालू झालं. प्रचंड उत्साह होता. स्वामीजींची बोट ज्या वेळेला येणार असं वाटत होतं त्यावेळेला साधारण 700-800 लोकांचा समुदाय तिथे बंदरावर पोचला. आणि तेवढ्यात तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं की प्लेगची साथ नुकतीच होऊन गेलेली आहे, त्यामुळे ही बोट या बंदराला लागू शकत नाही. जे कोणी उतरणार आहेत ते छोट्या बोटीत मदरशिपपासून इकडे येतील आणि ज्यांना जायचं आहे त्यांना छोट्या बोटीतून तिकडे घेऊन जाता येईल. हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांची निराशा झाली. पण निराशा झाल्यानंतर लोकांनी ताबडतोब छोट्या बोटी बघायला सुरुवात केली. मग त्यामध्ये असं ठरलं की महत्त्वाच्या व्यक्ती पहिल्यांदा पुढं जाऊ देत, म्हणून मग बिलिगिरी अय्यंगार म्हणजे ज्यांच्या घरामध्ये स्वामीजी पहिल्यांदा आल्यानंतर मद्रासला उतरले होते ते सॉलिसिटर, आलासिंगा पेरुमल अर्थातच होते, सिंगारवेलू मुदलियार किंवा किडी ज्यांना म्हणायचे ते त्यांच्याबरोबर होते, नंजुंडाराव बरोबर होते, ज्यांच्याबद्दल आपण पाहिलं की शिवाजींच्याबद्दल त्यांनी काही उद्गार काढले होते आणि तो प्रसंग घडला होता. हे सगळी मंडळी एका बोटीवर बसली आणि स्वामीजींना भेटायला तिथे गेले. गेल्यानंतर जायच्या जरा अगोदर आलासिंगाने काय बरं वाटे ना की या बोटीतून जायचं, स्वामीजींचं दर्शन घ्यायचं आणि लगेच परत यायचं. त्यांनी असं केलं की त्या बोटीचं कोलंबोपर्यंतचं तिकीट काढलं. म्हणजे कमीत कमी कोलंबोपर्यंत तरी सहवास आपल्याला काय भक्ताची म्हणजे शिष्याची गुरुवर भक्ती किती असू शकते किंवा स्वामीजींचं आकर्षण काय असू शकते हे पाहण्यासारखं आहे. मग त्याप्रमाणे सगळे लोक गेले. स्वामीजींच्या भेटी तिथे झाल्या, काही थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि बोट तिथून हलली. आलासिंगा बरोबरच होता. त्यांनी त्यांच्याशी जी काय शिष्य म्हणून चर्चा करायची होती ती केली आणि तिथून जी बोट निघाली ती मद्रासवरून कोलंबोला पोचली. कोलंबोला ही बातमी अगोदर लागलीच होती स्वामीजी निघालेत म्हणून, त्यामुळे तिथे जमाव आलेलाच होता. तो साधारण 2-3 हजार लोकांचा समुदाय होता. स्वामीजी तिथे बंदरात बोट लागलेली असल्यामुळे 2 दिवसाचा तिथं ब्रेक होता. स्वामीजी उतरले. उतरल्यानंतर मागं झालं तशाच प्रकारचं स्वागत. कुमारस्वामी म्हणून तिथले जे एक सर कुमारस्वामी त्यांचं नाव, खूप मोठं वजन होतं, तामिळ नेते होते ते होते. या सगळ्यांनी स्वामीजींना उतरून घेतलं. स्वामीजींची परत एकदा मिरवणूक निघाली. स्वामीजींची काही भाषणं झाली. स्वामीजींनी त्या अल्पकाळामध्ये थोड्याशा संस्थांना भेटी पण दिल्या. त्यातली एक संस्था अशी होती की त्यांना मुलींचे वर्ग जिथं चाललेले असत तिथं ते आवर्जून भेटी द्यायला जात. स्वामीजींचा स्त्री शिक्षणावर प्रचंड मोठा भर होता आणि त्याचं एक असं साधं कारण होतं. रामकृष्ण परमहंसांनी तुर्यानंदांना सांगितलं होतं की काय असं करता येईल की ज्याच्यामुळे तुमचा स्त्रीकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यावेळेला तुर्यानंदांना सांगताना रामकृष्ण असं म्हणाले होते की तू फक्त प्रत्येक स्त्रीमध्ये जगन्माता बघ, तुझं सगळा दृष्टिकोन बदलून जाईल. आणि म्हणून स्वामीजी नेहमी असं म्हणत की या विश्वामध्ये प्रकृतीची प्रतिकृती असणारी जी स्त्री आहे ती जोपर्यंत जिथं जिथं आहे तिथं तिथं तिच्यातूनच संस्कार संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे उत्कृष्ट विश्व बनण्यासाठी स्त्रीची अत्यंत गरज आहे. किंबहुना त्याच्यासाठी लागणारी जी लायकी आहे, इलिजिबिलिटी आहे ती फक्त स्त्रीकडे आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे कोलंबोला तिथे ह्या सगळे प्रकरणं झाली. आलासिंगा तिथून परत फिरले मद्रासला आणि बोट तिथून जी निघाली ती तडक इंग्लंडकडे जाण्यासाठी निघाली. साधारण 28 जुलै 1888
98ला निघाली ती बोट आणि 31 ऑगस्टला पोचली. म्हणजे 1 महिना 3 दिवस लागले कोलंबोहून इंग्लंडला जाण्यासाठी. गंमत अशी होती की साधारण हा पिरियड मान्सूनचा आहे, त्यामुळे समुद्र जो होता तो अत्यंत खवळलेला होता. त्यामुळे हा प्रवास काय फारसा सुखकर नव्हता. पण स्वामीजींना त्याची फारशी काही खंत नव्हती. त्यांनी बोटीवर पहिल्यांदा त्यांना जर काय मिळालं असेल तर अत्यंत शांतता मिळाली. त्यांना सतत लोक येऊन भेटत असत, सतत ते बोलत असत. त्यांना झोपेची सुद्धा खंत नसायची, जेवणाची आबाळ व्हायची, कारण एका पाठोपाठ एक लोक भेटायला यायचे. असं सगळं जे होतं ते सगळं बंद झाल्यामुळे पहिल्यांदा स्वामीजींना इथे बोटीवर बऱ्यापैकी विश्रांती मिळाली. स्वामीजी रोज बोटीवर व्यायामसुद्धा करत असत. तो व्यायाम चालू झाला. स्वामीजींची तब्येत हळूहळू ठीक व्हायला लागली आणि या बोटीवर जेव्हा हा प्रवास चालू झाला तेव्हा आता बोलायला त्यांच्याबरोबर 2च व्यक्ती होते. एक तुर्यानंद महाराज होते आणि एक भगिनी निवेदिता होत्या. यांच्याशी बोलताना स्वामीजींनी पहिल्यांदा काही कलकत्त्यातल्या आठवणी सांगितल्या गेल्या 1 वर्षभरातल्या. त्या आठवणींमध्ये असं होतं की एक नाग महाशय त्यांना भेटायला आले होते. आपण पाहिलं कसे होते ते. तसेच ब्राह्मो समाजाचे पुढे जेव्हा तुकडे झाले तेव्हा ब्राह्मो समाजाचे केशवचंद्र सेन म्हणून होते, ते वारले. आणि त्याच्यानंतरची जी धुरा आहे ती ज्यांच्या खांद्यावर पडली ते गोस्वामी म्हणून होते, कृष्णचंद्र गोस्वामी. हे जीवनमुक्त होते, खूप मोठे योगी होते, ब्राह्मो समाजाचे नेते होते, समाजसुधारक होते. पण त्यांची आध्यात्मिक ताकदसुद्धा मोठी होती. ते स्वतःहून स्वामीजींना जायच्या अगोदर 1 आठवडा भेटायला आले होते. स्वामीजींची त्यांची भेट थोडीशी वर्णन केलेलं आहे की 2 जीवनमुक्त एकमेकांना भेटत होते. कशा पद्धतीने भेटतात. स्वामीजींनी कृष्णचंद्र गोस्वामींनी स्वामीजी जिथं उभा राहिले होते तिथं पहिल्यांदा त्यांना दंडवत घातला आणि त्यांच्या पायाखालची जी माती होती ती आपल्या कपाळाला लावली. विवेकानंदांनी नेमकं हेच त्यांच्याबरोबर केलं. इतकी दोघांची एकामेकाबद्दलची ओळख आणि योग्यता होती. सगळे शिष्य आजूबाजूला बसलेले होते. त्यावेळेला त्यांनी कृष्णचंद्र गोस्वामींनी विचारलं की महाराज रामकृष्णांना तुम्ही बघितलेलं आहे. तेव्हा या सगळ्या शिष्यांना यातल्या काही लोकांनी बघितलेलं आहे, काहींनी बघितलेलं नाही, काहींनी ऐकलेलं नाही आहे. तेव्हा जरा त्यांच्याबद्दल तुम्ही बोलाल का, असं म्हणाल्याबरोबर कृष्णचंद्र गोस्वामी जे आहेत ते फक्त स्वामीजींच्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले, रामकृष्णांच्याबद्दल बोलू शकतो अशी जीभ कुठे आहे मला जरा दाखवा तुम्ही. एवढं बोलले आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोन्ही डोळ्यातून ज्या अश्रुधारा चालू झाल्या. सगळी लोक काही काळासाठी शांत होते. जेवढं काही त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते त्याच्यातच सगळ्यांना रामकृष्णांची महती कळाली. त्याच्यानंतर ते फक्त उठले, नरेंद्रांना म्हणजे विवेकानंदांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. ही एक घटना त्या काळामध्ये घडली. आणखीन एक विचित्र घटना त्या काळामध्ये घडली. एक महाराष्ट्रीयन गृहस्थ सखाराम गणेश देऊस्कर नावाचे हे गृहस्थ कलकत्त्यामध्ये स्थायिक होते. यांनी बाजीराव नावाची कादंबरी बंगालीमध्ये लिहिली होती आणि राजा शिवाजीबद्दल त्यांनी खूप तिथे लिखाण केलं होतं बंगालीमध्ये. ही बाजीराव नावाची कादंबरी ब्रिटिश सरकारने त्याच्यावर बंदी आणली होती, पण त्याच्या छुप्या ज्या आवृत्ती होत्या त्या बंगालमध्ये वाचल्या जायच्या, ज्याचं वाचन रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ टागोर या लोकांनी केलेलं होतं. हे आपल्याबरोबर 2 पंजाबी लोकांना घेऊन स्वामीजींना भेटायला आले होते. मग भेटल्यानंतर बोलणं चालू झालं. मग अर्थातच त्यांनी राष्ट्रवादाचा विषय काढला. स्वामीजी म्हणाले, ज्या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला तिथे राष्ट्रवाद आपोआप रुजतो. आणि स्वामीजी म्हणाले, माझा सामाजिक सुधारणावर विश्वास एवढ्यासाठी नाही, कारण समाज सुधारणा ह्या ज्या आहेत, हा जो रोग आहे की सामाजिक काही ज्या विकृती आहेत त्या फक्त शिक्षणाने बऱ्या होतात. त्यामुळे समाज सुधारणांच्याबद्दल तुम्ही विचार करायच्या ऐवजी शिक्षणाचा विचार करा. त्यामुळे ज्याचं शिक्षण व्यवस्थित तिथे सामाजिक विकृती येऊ शकत नाहीत, असं त्यांचं बोलणं चाललं असताना त्यांच्याबरोबरचे पंजाबी ग्रस्त होते. ते स्वामीजींना म्हणाले, एवढं मी अपेक्षा ठेवून आलो होतो की एवढा मोठा वेदांताचा अधिकारी आणि तुम्ही काय धर्माबद्दल असं किंवा तत्त्वज्ञानाबद्दल काहीच बोलणार नाही. स्वामीजी म्हणाले, हे बघ, तुला पहिलं आणि सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान सांगतो. या देशातला एक कुत्रासुद्धा जर उपाशी असेल ना तर तुझ्या तत्त्वज्ञानाचा काहीही उपयोग नाही. तुझ्या आजूबाजूला भुकेले असणाऱ्याचं जोपर्यंत पोट तू भरू शकणार नाहीस, जोपर्यंत तू अन्नदान करणार नाहीस, तोपर्यंत तुझी वेदांत शिकण्याची सुद्धा लायकी नाही, अशी आपली परिस्थिती आहे. तेव्हा हाच खरा वेदांत आहे.
केवळ उपनिषदांमधलं तत्त्वज्ञान तोंडांनी मुखोद्गत करणे याला तत्त्वज्ञान म्हणत नाहीत. अशी एक भेट साधारण त्या काळात मध्ये स्वामीजींची झालेली होती. स्वामीजी आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने सांगत असत. स्वामीजींची अंतर्गत शुद्धी कोणत्या पातळीला पोचली होती ते पाहण्यासारखं आहे. स्वामीजी एखाद्या बेडवर जर बसले आपल्या शिष्याच्या, तर ते ताबडतोब तिथून उठत आणि ते म्हणत की इथे कोणीतरी गृहस्थ येऊन गेला आहे, गृहस्थाश्रमी येऊन गेला आहे. मग शेवटी राखाल महाराज म्हणजे ब्रह्मानंद महाराजांना बोलवण्यात आलं आणि मठाच्या नियमांमध्ये एक नियम घालण्यात आला की गृहस्थाश्रमी लोकांना ब्रह्मचारी लोकांच्या वस्त्राला किंवा बिछाण्याला स्पर्श करू देऊ नका, त्याच्यातून सुद्धा संसर्ग विटाळ होतो. ब्रह्मचर्य किती अवघड आहे हे बघण्यासारखं आहे. आणि स्वामीजी म्हणाले, शिष्यांशी बोलणं होत असताना म्हणाले की तुम्हाला कळत कसं नाही, वातावरणाची शुद्धता जी आहे, शरीर इतकं स्वच्छ झालं पाहिजे की जरा जरी इकडंच रामकृष्णांच्या अंगाला हुळहुळी भरत असे, जर चुकून एखाद्या नाणं जवळ ठेवलं असेल तर त्यांच्या बोटं वाकडी होत असत, जर पैसे त्यांच्या जवळ ठेवले तर. अशी परिस्थिती त्यांच्या शरीराची झाली होती. तर ते म्हणाले की जिथे शुद्धता असते तिथं जरा जरी अशुद्ध काही आला, विचारसुद्धा, तर ते त्यांना सहन होत नाही. म्हणून तर शारदा मातेंच्या पायाला भयंकर आग होतच. दर्शन घेऊन लोक गेले की त्यांचे पाय जळत असत. कारण आणि सगळे म्हणायचे, आणि त्या स्वतःसुद्धा म्हणायचे, मला सगळ्यांचं पाप घ्यावं लागतंय. म्हणून त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 10 दिवस त्यांनी दर्शन बंद करून टाकलं होतं. आणि रोज त्यांच्या पायाला चंदन लावायला लागायचं, इतकं ते गरम व्हायचं. कारण या संतांची शरीरं इतकी शुद्ध असतात, आपल्या अशुद्ध विचारांनी, आपल्या अशुद्ध वागण्यानी, किंबहुना आपली मलिनता जी आहे ती त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर आपल्या मलिनता कितपत कमी व्हावी हा प्रश्न वेगळा, पण त्यांना त्याचा दोष जो लागतो तो खूप मोठा लागतो. आणि स्वामीजी म्हणाले, जोपर्यंत हे पचवण्याची ताकद ज्याच्याकडे नाही तोपर्यंत म्हणजे ब्रह्मचारी, त्यांनी यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि मग असा नियम करण्यात आला की गृहस्थांनी ब्रह्मचर्यांच्या, आजसुद्धा हा नियम रामकृष्ण मिशनमध्ये पाळला जातो. हा नियम जेव्हा चर्चेला आला त्याबरोबर स्वामीजींनी असं सांगितलं, रामकृष्णानंदांना सांगितलं की तुम्ही लिहून घ्या. म्हणाले, हे नियम आपल्याला व्यवस्थित करावे लागतील. झाली गंमत अशी, एक वर्तमानपत्र येत होतं मठामध्ये. वर्तमानपत्र घ्यायला पैसे नव्हते, म्हणून जिथे वर्तमानपत्र यायचं त्या ठिकाणी जायचं आणि तिथून ते एक निराधार केंद्र म्हणून होतं, तिथलं वर्तमानपत्र इकडे वाचायला आणायचं, म्हणजे तेवढे पैसे वाचतात. आता हे रोज वर्तमानपत्र आणणार कोण, म्हणून त्याची एक कोणीतरी ड्युटी लावून ठेवली होती. ज्याची ड्युटी लावली होती ते खगेन म्हणून होते. ते पुढे महाराज झाले, पण ते तरुण होते. स्वामीजी एक दिवस सकाळी यायचे आणि त्यांनी सहज म्हणाले, खगेन कुठं गेलाय? तर ते म्हणाले, वर्तमानपत्र आणायला गेलाय. मग स्वामीजी म्हणाले, कुठून वर्तमानपत्र येतं? ते म्हणाले, तिथे महिला निराधार केंद्र आहे, तिथून येत आहे. स्वामीजी अत्यंत अस्वस्थ झाले. ताबडतोब बोलून घेतलं आणि सांगितलं की ब्रह्मचार्यांनी स्त्री ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वास्तव्य नव्हे, संपर्कसुद्धा केला नाही पाहिजे. आणि मग पुढचे नियम घालण्यात आले मठामध्ये की मठामध्ये कोणतीही स्त्री ब्रह्मचार्याच्या जागेमध्ये कदापिही जाणार नाही, जे आजही पाळलं जातं तिथे. रामकृष्ण मठाच्या कोणत्याही ब्रह्मचार्याच्या कुटीकडे कोणत्याही स्त्रीला जाण्याची परवानगी नाही. दुसरी गोष्ट अशी झाली की रामकृष्ण मठाचा जो स्त्री मठ आहे त्या स्त्री मठामध्ये पुरुष मठातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला प्रवेश करायला बंदी आहे आजसुद्धा. हा दुसरा नियम त्यांनी केला. तिसरा नियम, लोकांनी विचारलं गुरुबंधूंनी की मग बऱ्याचशा स्त्रिया ऐकायला येतात कीर्तन वगैरे. ते म्हणाल्या, जिथे कीर्तन ऐकायला येतं तिथे आल्यानंतर कीर्तन झाल्याबरोबर स्त्रीनी तो मठाचा तिथलं जे अस्तित्व आहे ते सोडलं पाहिजे. असे एक एक ते नियम करत गेले. या नियमांबरोबरच त्यांनी दुसरा एक असा नियम केला की रोज प्रत्येकाने 5 ते 6 ध्यान हे केलंच पाहिजे. आणि याला कोणीही अपवाद नाही. गुरुबंधू अपवाद नाहीत, शिष्य अपवाद नाहीत, ब्रह्मचारीसुद्धा अपवाद नाहीत. जो मठामध्ये आहे त्याने आपलं सगळं जे काही प्रातर्विधी आहेत ते उरकून 5ला बरोबर ध्यानाला बसलंच पाहिजे. सगळ्यांनी लिहून घेतलं ते. स्वामीजी म्हणाले, पुढे लिहून घ्या. जर असं कोणी केलं नाही काही कारणासाठी तर त्याचं त्या दिवशीचं जेवण मठातनं मिळणार नाही, त्याला माधुकरी नेऊन खावं लागेल.
आता असं सगळं नियम केले आणि ह्या नियमांमध्ये अशी गंमत झाली, स्वामी शिवानंद जे होते तेच एक दिवस ध्यानाला लवकर आले नाहीत. आता शिवानंद म्हणजे तारक, तारक म्हणजे स्वामीजींचे ज्येष्ठ गुरुबंधू. आता काय करायचं कळेना म्हटल्यानंतर मग स्वामीजी म्हणाले, काय नियम तो नियम आहे, त्याला काय नाही आहे. वाईट वाटलं त्यांना, आपल्याच गुरुबंधूला आपण काल नियम केले आणि आज याला जायची पाळी आली, त्यामुळे त्याप्रमाणे ते गेले, माधुकरी मागून आणली. पण स्वामीजींनी खूप त्याच्यावर हे केलं. स्वामीजी काय म्हणाले, आज मी इथं जेवणार नाही, मी तारक जी माधुकरी मागून आणेल त्याच्याबरोबर मी माधुकरी खाणार. म्हणून स्वामीजींनी त्या दिवशी माधुकरीचं जेवण त्याच्याबरोबर खाल्लं. झालं आणखीन काही एकाच महिना 1.5 महिना गेला आणि नेमकं प्रेमानंद महाराज म्हणजे बाबूराव त्यांच्या बाबतीत हीच गोष्ट घडली. ते आले, त्यांनी पाय धरले स्वामीजींची, शिक्षा बोला, चुकले माझं, आज ध्यानाला बसलो नाही. स्वामीजी म्हणले, बाबूराव तुला मी काय शिक्षा देणार रे, तुझं नावच प्रेमानंद आहे, तुला काय. तेवढ्यात राखाल महाराज आले. का म्हणाले स्वामीजी, तुमचा आवडता आहे म्हणून नियम कसा तोडता येईल आपल्याला. आता स्वामीजींना बोलता येईना, एकीकडे बाबूराम, एकीकडे राखाल ब्रह्मानंद महाराज. शेवटी सांगितलं त्यांना ब्रह्मानंद महाराजांनी, घ्या म्हणाले जोळी, निघा माधुकरी मागायला. त्यांनासुद्धा पाठवण्यात आलं. असे नियम इतक्या काटेकोरपणे तिथं पाळले जात असत. या नियमांच्या बरोबरच स्वामीजींनी काही आणखीन नियम तिथे केले आणि त्या नियमांमध्ये स्वामीजी एक महत्त्वाची गोष्ट सांगत असत की यातल्या कोणत्याही नियमाला तुम्ही नियम म्हणून पाळू नका. तुमच्या आध्यात्मिक तयारीमध्ये येणारी अडचण दूर होती असं ह्याच्याकडे बघा म्हणून सांगितलं. हे सगळे नियम चाललेले असताना एक दिवस लाटू महाराज म्हणजे कोण आपण बघितलं, त्यांचं नाव अद्भुतानंद होतं. ते काहीच शिकलेले नव्हते, ते गुराखीच होते. त्यांनी आपलं सगळं सामान बांधलं आणि विवेकानंदांच्याकडे आले, म्हणले मी जातो. ते म्हणाले का जातो म्हणजे काय, हे आपल्याला हे 5, 6 अमुक 7 असलं काही जमत नाही. म्हणाले मला एक माहिती आहे, रामकृष्णांशिवाय या जगामध्ये कोणी नाही आणि माझी हीच साधना आहे, मला यातलं काही जमत नाही, तेव्हा तुमचं चालू दे. स्वामीजी पण रागवलेले होते. स्वामीजी म्हटले तसं असेल तर निघ म्हणाले. निघ म्हटल्यानंतर हे सगळं बांधलं गेले. नंतर स्वतः स्वामी विवेकानंद मागून गेले, एक फरलांगभर गेलेल्या अद्भुतानंद महाराजांना धरून आणली. म्हणले हा एकच माणूस आहे, त्याला कुठलाही नियम लागू होणार नाही. अद्भुतानंद महाराजांची त्यांची ओळख करून देताना स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की रामकृष्णांचा चमत्कार जर तुम्हाला बघायचा असेल तर हे बघा म्हणाले. एकही पुस्तक, एकही अक्षर वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, वाचलेलं नव्हतं. ना भगवद्गीता वाचली होती, ना उपनिषद वाचली होती, काही येत नव्हतं. पण परमेश्वरावरची किंवा रामकृष्णांवरची भक्ती किती होती त्याचं उदाहरण बघायचं म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने अनुग्रह दिल्यानंतर आशीर्वादापोटी विचारलं होतं अद्भुतानंदांना, काय हवंय ते सांग. ज्या ब्रह्मानंदासाठी सगळे आसुसलेले असतात, कोणी सांगितलं असतं मला ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून, यांनी 2 वेगळ्याच गोष्टी मागून घेतल्या. एक म्हणाले की मला नेहमी माधुकरी मिळेल अशी व्यवस्था करून ठेवा, आणि दुसरी गोष्ट माधुकरीसाठी खूप लांब जायला नको अशी व्यवस्था करा. आणि ह्या दोन्ही त्यांना त्या प्रकारे तशी वरदान, शेवटपर्यंत त्यांना या दोन्ही गोष्टी मिळत गेल्या. पुढे असं झालं, जेव्हा त्यांचं वय झालं तेव्हा बरेचसे ब्रह्मचारी त्यांना भेटायला जात असत, कारण आपल्या गुरूंचे गुरु किंवा गुरूंचे गुरुबंधू अशा पद्धतीने जात असत. जेव्हा कोणी त्यांना संदेश विचारत असेल ना, तेव्हा ते संदेश फार वेगळ्या पद्धतीने सांगत असत. ब्रह्मानंद महाराज म्हणतात की अद्भुतानंद जसे दिसतात त्याच्यावर जाऊ नका तुम्ही, प्रत्यक्ष ज्ञानाचा पुतळा आहे, तुम्ही जाऊन फक्त त्यांच्याशी बोला. म्हणून हे नवीन ब्रह्मचारी लोक किंवा हे विरजानंद महाराज वगैरे स्वामी विवेकानंदाचे शिष्य त्यांच्याकडे जायचे आणि म्हणायचे महाराज काहीतरी सांगा ना आम्हाला वगैरे. तर ते म्हणाले काय सांगायला लागतंय, नाही काहीतरी साधनेबद्दल. म्हणजे साधना एकच, काय रामकृष्ण सगळीकडे आहेत एवढं करा. म्हटलं बाकी काही करायचं लागत नाही, तुम्ही जेवढं काही सगळं अभ्यास करताना ते सगळं याच्यातच येते म्हणाले. हनुमानाला जसा राम सगळीकडे दिसला ना, तसा तुम्हाला रामकृष्ण सगळीकडे दिसले की तुमची साधना झाली. आणि इतक्या तयारीचे अद्भुतानंद महाराज होते. फक्त ते एकमेव व्यक्ती होती ज्यांना कोणताही नियम विवेकानंदांनी शेवटपर्यंत लावला नाही. पुढे असं झालं की स्वामीजींनी प्रत्येक संन्यासाला किंवा ब्रह्मचार्याला त्या काळामध्ये असलेले पाश्चात्य जे काही व्यायाम प्रकार होते ते करायला सांगितले होते. त्यामुळे रोज शरीर सौष्ठव हा प्रकार प्रत्येकाला
अत्यावश्यक म्हणून सांगितला गेला होता, तो नियमांमध्ये घेतलेला आहे. म्हणून रामकृष्ण मठाचे ब्रह्मचारी कुंकुवत नसतात. आणि शरीर कशासाठी कमवायचं, तर ज्या सेवेचं व्रत घेतलंय त्या सेवेत खंड पडू नये म्हणून शरीर सौष्ठ झालं पाहिजे. अशा पद्धतीने काही त्यांनी नियम केले. या काळामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. स्वामीजी खूप मोठे होते, प्रत्यक्ष ब्रह्मावतार होते, याबद्दल काही शंका नाही आहे. पण स्वामीजींना भयंकर राग होता. एकतर स्वामीजींच्या समोर कोणी जात नसे, आणि गमतीचा भाग असा होता, स्वामीजी अनोळखी माणसाबरोबर प्रचंड प्रेमाने वागत असत आणि ओळखीच्या माणसाबरोबर अत्यंत रागाने वागत असत. त्यामुळे हळूहळू प्रवाद असा झाला होता की स्वामीजी रागवले की हा अनुग्रह झालेला असं लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्ही जवळ आहात, नाहीतर ते रागवत नसत. निवेदितांनी हे अनुभवून घेतलं होतं. पण स्वामीजी रागवायचे म्हणजे सुद्धा काय रागवायचे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. सगळ्यात श्रेष्ठ कोण असतील म्हणजे ज्यांना रामकृष्ण पुत्र म्हणत असत ते म्हणजे राखाल महाराज, ब्रह्मानंद महाराज. स्वतः विवेकानंद त्यांच्या पाया पडायचे गुरूंचा मुलगा म्हणून, इतका त्यांचा मान होता. पण म्हणून काय स्वामीजी रागवले म्हणजे तिथं मुलगा बिलगा काय नसायचं. एक दिवस ब्रह्मानंद महाराजांना स्वामीजी असं काही बोलले, एवढं बोलले की ब्रह्मानंद महाराज फार शांत. दोन महाराज, आपल्याकडे नाथांना शांती ब्रह्म असं म्हणतात. नाथ कधीच चिडले नाहीत आयुष्यामध्ये. तसे यांच्या गुरुमध्ये दोन लोक होते, ते कधीच चिडले नाहीत. एक ब्रह्मानंद महाराज आणि एक शारदानंद महाराज. शारदानंद महाराजांचं तर काय सांगावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे शारदानंद महाराज घोड्यावर बसून जमुनोत्रीला चालले होते. मागून चालत जाणाऱ्या लोकांना बाजूची दरी बघून भीती वाटत होती. असं असताना शारदानंद महाराजांचा घोडा महाराजांच्या बरोबर दरीत कोसळला. आता दरीत कोसळल्यानंतर साधारण माणूस काय करतो, एकतर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, ओरडतो. शारदानंद महाराज तसेच बसून होते. जसं पुढं गडगडत जात होते तसेच गडगडत जात होते. एका झाडाला जाऊन अडकले, बाजूने घोडा गेला आणि खाली जाऊन मेला, आपटला तो. लोक ताबडतोब धावत आले शारदानंद महाराजांना उठवायला. आता काय महाराजांना, महाराज घाबरू नका. म्हणजे मी घाबरलेलं नाही. उचलून वर आणलं, काहीच बदलच नाही, चेहऱ्यावर बदल नाही, काही नाही, बोलतही नाही आहेत काय. शेवटी बाकीच्या शिष्यांनी विचारलं, महाराज आमची चूक झाली. म्हणाले तुमची काही चूक झाली नाही, तर पाय घसरला त्याला काय करणार, तुम्हाला भीती नाही वाटली? नाही वाटली. खाली जाताना काय नाही, कसा पडतोय ते बघत होतो म्हणाले. देह तादात्म्य नसण्याची कोणती पातळी त्यांची होती. त्यांचाच दुसरा एक प्रसंग आहे. गंगेतून बोटीने चालले होते शारदानंद महाराज, 50-60 माणसं होती बोटीमध्ये, आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि ती बोट अशी हेलकवायला लागली की नावाडी स्वतःच घाबरला. अगदी सीझन माणूस होता आणि तो घाबरला आणि तो म्हणाला आता बोट बुडणे, आणि तो स्वतः म्हणालाच आता देवाचा दावा करा म्हणा, काय असेल ते. सगळे घाबरले. त्यातला एक माणूस आणखीन घाबरलेला होता. त्याच्या असं लक्षात आलं की एक माणूस तसंच बसलाय. म्हणून त्यांनी बघितलं तर हुक्का पीत बसले होते शारदानंद महाराज. तो चिडून त्यांच्याकडे आला, म्हटला तुम्हाला काय वाटत नाही का, म्हणाला सगळे लोक धडपड करतायत, हे करतायत, तुम्हाला काय. ते म्हणाले बघा इथं बसून काय करता येण्यासारखं आहे का, आपल्याला करण्यासारखं काय नाही, तर मी केलं असतं. मग म्हणून म्हणाले मी हुक्का पितोय. तो माणूस चिडला, त्याने त्यांच्या तोंडातनं तो हुक्का घेतला आणि पाण्यात फेकून दिला. एवढे त्याच्यावर चिडले होते, तरी महाराज शांतच होते. थोड्या वेळाने ते वादळ शांत झाले. मग तो माणूस त्यांच्याकडे आला, म्हणाला की माफ करा, ते जरा हे झालं. ते म्हणाले नाही मला काय वाटलेलंच नाही म्हणाले. असे शारदानंद महाराज होते. ब्रह्मानंद महाराज इतकेच शांत होते. अशा ब्रह्मानंद महाराजांना विवेकानंद इतक्या जोरात बोलले, ब्रह्मानंदाने ऐकून घेतलं आणि ते निघून गेले. काहीतरी काम होतं म्हणून कलकत्त्यात गेले. नेमकं जे काम होतं ते लांबलं. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, इकडे विवेकानंदांना राहावे ना, मी बोललो म्हणून हा गेला, आता परत येतोय की नाही काय कोणास ठाऊक. त्यात त्यांना माहिती होतं की राखालला काय लागतं. त्यांना मिठाईची भयंकर आवड होती. राखाल महाराजांसाठी तारक महाराज एक मन मिठाई घेऊन आले होते, 40 किलो, कुठून, पूर्व बंगालमधून. कारण सगळ्यांना माहीत होतं राखाल महाराजांना काय लागतं, तर मिठाई लागते. लगबगीनं विवेकानंद बाहेर गेले, 1 किलो संदेश बांधून घेतला आणि बलराम बसूंच्या घराकडे गेले. तिथं असणार चौकशी करायला, तर तिथंच होते ब्रह्मानंद महाराज.
आल्या आल्या त्याला म्हटले खायला आणले तुला. परमानंद महाराजांना काय कळे ना, विवेकानंद आलेत बरोबर संदेश घेऊन आलेत, खाल्लं, अर्धं खाऊन झालं. विचारलं तू अजून रागवलंयस का? म्हणाले नाही, कुठं काय रागवलं नाही, त्या दिवशी मी बोलले नाही, ते काय त्याचा काय प्रश्न नाही म्हणाले. असं शांती ब्रह्म राखाल महाराज असताना सुद्धा एकदा अशी घटना घडली. सगळे गुरुबंधू सगळे होते तिथे आणि बरोबर त्या चौकामध्ये, मठाच्या चौकामध्ये महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना असं लाताडलं की ब्रह्मानंद महाराजांना शेवटी ते ऐकवेना. गेले तडा 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 ते आणि आपल्या रूममध्ये जाऊन त्यांनी बंद करून घेतली, खोली बंद करून घेतली. इकडे विवेकानंदांचा राग थोड्या वेळाने कमी झाला. राखाल काय करतोय बघा म्हणून सांगितलं, त्याला बोलवा. बाकीचे महाराज लोक गेली, बाहेरून वाजवत आहेत, उत्तर नाही, कडी काढायचं नाव नाही. येऊन सांगितलं विवेकानंदांना की ते कडी काढत नाहीत. आता मात्र स्वामीजींना कसं तरी वाटायला लागलं. स्वतः स्वामी विवेकानंद गेले तिथे आणि राखालला विनंती करायला लागली, उघड ना दरवाजा जरा, माझ्याकडून चूक झाली, तू शेवटी आपण काय ते काय सगळं झालं. तिकडे राखाल महाराजांना राहावे ना, विवेकानंद स्वतः येऊन आपल्याला सांगतायत म्हणून. दोघं त्यांनी येऊन कडी काढली, आत येऊन बघतायत तर पूर्ण उशी भिजलेली होती रडून ब्रह्मानंद महाराजांची. हे बघितल्यानंतर काय झालं, विवेकानंद रडायला आला. मग पहिल्यांदा ब्रह्मानंदांची आसू कोण पुसत होतं, विवेकानंद. आता ब्रह्मानंद महाराज विवेकानंदांची आसू पुसायला लागले आणि दोघंही म्हणाले काय असं वाईट वाटून घेऊ नको. ते म्हणाले तूही काय वाईट वाटून घेऊ नको. असं नातंही होतं, असा रागही होता. स्वामीजींच्या रागाला सुमार नसायचा. विज्ञानंद महाराज म्हणजे पूर्वीचे इंजिनियर, त्यांनी बेलूरचा मठ बांधला. एकदा असं झालं की गंगेच्या काठी काहीतरी बांधकाम करायचं होतं, त्यामुळे त्यांना सांगितलं ब्रह्मानंदांना की अरे राखाल हे एवढं बांधून घे म्हणून सांगितलं स्वामीजींनी. तर स्वामीजींची आज्ञा म्हटलं तर बांधायचं म्हटल्यानंतर विज्ञानानंदांना बोलवलं. त्यांनी आपलं एस्टिमेट काढलं, सगळं काढलं, त्याचा खर्च काढला आणि सांगितलं एवढा खर्च येईल म्हणून. ठीक आहे म्हणाले, सुरू करा. सुरू केलं. तर काही कारणाने ते खर्च वाढला. आता खर्च वाढला म्हटल्यावर आता जाऊन कोण सांगणार विवेकानंदांना खर्च वाढला म्हणून. हा खर्च वाढला हे सांगायला गेले होते राखाल महाराज, त्यावेळेला हे लताडणं एवढं झालं. विज्ञानंद महाराज फार हुशार होते. त्यांच्या असं लक्षात आलं होतं की हे रागवलेले असताना त्यांच्या पुढं जाण्यात काही फारसा पॉईंट नाही आहे. त्यामुळे स्वामीजी जर रागवलेले असले आणि जर म्हणाले ना विज्ञानंदांना पाठवून घे, ती तिथनंच निरोप पाठवली, मी जरा कामाच्या नंतर येतो म्हणून. त्यामुळे त्यांना कधीही डाट पडली नाही. असे स्वामीजींच्या रागाचे काही उदाहरण आहे. स्वामीजी आपले शिष्य, त्यांच्यात अत्यंत आवडते त्यांचे म्हणजे विरजानंद महाराज शिष्य होते. काय व्हायचं, स्वामीजी नव्हता डायबिटीस, त्यांना लागायची भयंकर भूक. तो काय डायबिटीस कंट्रोल्ड नव्हता. आणि डायबिटीसमध्ये जी भूक लागते ती फक्त डायबिटीसवाल्या लोकांनाच माहिती आहे. म्हणजे कधी एकदा घरी जातो आणि कधी एकदा ते पोट, कारण आतल्या बाजूला भयंकर भूक लागलेली असते. ती खोटी भूक असते पण ती डायबिटीसची असते. ती नॉर्मल भुकीपेक्षा 10 पट मोठी लागते. इथे विवेकानंदांना जर भूक लागली तर ते असे एरझारा घालायचे आणि जरा एरझारा वाढले की सगळ्यांच्या लक्षात यायचे जेवण बघा लवकर, नाही तर आता कोणीतरी सापडणार. असं एकदा गंमत अशी झाली. 31 डिसेंबर 1900 ही तारीख होती ती, म्हणजे सेंचुरी संपणार होती. स्वामीजी काठगोदामावरून निघाले होते मायावती आश्रमाकडे. रात्री दुर्दैवानं मुक्काम करावं लागला मध्येच. ऑलमोस्ट बर्फ पडायला सुरुवात झाली, ती एवढी थंडी बाहेर पडली होती. झोपडीमध्ये राहिले होते. अगोदर तेवढी हे नव्हते. सगळ्या शिष्यांनी कशी तरी शेकोटी पेटवायचं बघितलं, ती पेटेना. स्वामीजींना काहीतरी अंगावर उबदार घालायचं म्हणून आपल्या अंगावरचं काढून सगळं स्वामीजींना दिलं होतं आणि त्यात लागली स्वामीजींना भूक. विरजानंद महाराज त्या प्रकारामध्ये चूल पेटवत होते. ती ओली गवत काय पेटेना तिथे, ते पेटून कसं तरी त्याच्यावर भात लावला. तो भात शिजणं, तो पण झालं की नाही, झालं की नाही. विरजानंद महाराज म्हणाले, महाराज तुम्ही किती ओरडला तरी भाताला लागायचं तेवढाच वेळ लागणार आहे. ते म्हणाले तू मूर्ख आहेस, तुझ्यामुळे भात वेळ व्हायला लागला. ते म्हणले मी मूर्ख आहे, बरोबर आहे, पण भात नाही झालेला, काय करू. विरजानंद महाराज त्यांचे आवडते शिष्य पण होते आणि त्यांना माहिती होतं काय करायचं. आणि त्यात गंमत अशी, स्वामीजींना असं वाटायचं की मी बनवतो जेवण तेवढं केवढ्यात बनतं, तुम्हाला लोकांना जेवण बनवता येत नाही. स्वामीजींना इतक्या गोष्टी आणि इतक्या काही गोष्टी माहिती असायच्या. कारण मागे एकदाच विरजानंद महाराज ते बिचारे चांगल्या मोठ्या घरातले, त्यांनी कधी आयुष्यात जेवण बनवलेलं नव्हतं. संन्यास घेतल्यानंतर जेवण बनवायला सुरुवात केली. त्यात काय झालं, या 2 ब्रह्मचारी माणसांनी ऋषिकेशच्या वाटेवर ते जेवण बनवायला सुरुवात केली. ते जेवण बनवताना त्यांनी काय केलं, ते भांडं बघितलं. त्या भांड्यामध्ये आता म्हटले हे भांडं एवढं आहे, त्यात फक्त 1 पेर सोडलं आणि तांदूळ वरून टाकले आणि घातलं पाणी त्याच्यामध्ये.
ते जसं व्हायला लागलं तसं ते बाहेर यायला लागलं. आता हे विवेकानंदांना कळालं तर काय पडेल अंगावर सांगता येत नाही. अरे अजून का भात झाला नाही, अजून का भात झाला नाही म्हणून आत येऊन बघतायत. शेवटी विरजानंद महाराजांनी सांगितलं आपल्या ब्रह्मचर्याला, बघ शरणागती हे एकच उत्तम उपाय आहे, आपण जाऊन सांगूया. मग ते गेले आणि म्हणाले स्वामीजी जरा प्रॉब्लेम झाला. काय असं असं झालं आहे. मग त्यात काय म्हणाले, एवढं काय त्याला कारण मग आता काय करायचं, आता नव्याने करायला पाहिजे. काही करत नाही म्हटले. आत आले, तूप घेऊन ये म्हणून सांगितलं. तर आपण त्याच्यामध्ये हळूहळू तूप सोडत राहिले आणि भात बांधला. स्वामीजींच्याकडे प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी सोल्युशन असायचे. पण स्वामीजींचा राग निवेदितांनी सुद्धा तो घेतलेला. आणि असं नव्हतं की स्वामीजी कुणाला नाही रागवणार. स्वामीजींच्या काही पाश्चात्य शिष्य, वेस्टर्न डिसायपल्स, एक आठवड्यापूर्वी शिष्य झालेली आहे, तिला स्वतः स्वामीजी शिवाय द्यायचे. रागवले की तिथं, आणि स्वतःच म्हणायचे मी रागवते कारण सांगतो तुला, तू माझ्या फार जवळ आहेस, मुलगी मानले ना तुला, मग मी रागवणार. आणि त्यांनी कधी तक्रार केली नाही. विचार करा, अमेरिकेतल्या स्त्रिया ज्यांना खूट म्हटलं तरी खपणार नाही नवऱ्याकडून, त्या स्वामीजींचं सगळं बोलणं ऐकून घ्यायच्या. कारण प्रत्येकाने लिहून ठेवलं आहे. मॉडस्टेम म्हणून होते, तिने लिहून ठेवलं आहे. या जोसेफाईन मॅक्लिओरनी लिहून ठेवलं आहे की स्वामीजींनी राग जरी आला तरी स्वामीजींना सोडण्याची आमचं धाडस नव्हतं. इतकं स्वामीजींच्यावर त्यांचं प्रेम होतं. असा हा सगळा प्रकार झाला. आणि या प्रकारामध्ये आणखीन एकदा अशी घटना घडली. आपण मागे पाहिलं की रामकृष्णांची जी रक्षा होती ती आणि त्यांचा फोटो ह्याची रामकृष्णानंदांनी सदैव प्रार्थना करत तिथंच थांबले. ते सगळे फिरत होते पण रामकृष्णानंद तिथंच होते. नंतर रामकृष्णानंदांना मद्रासला पाठवलं विवेकानंदांनी. मग ती जबाबदारी प्रेमानंद महाराजांच्याकडे आली. प्रेमानंद महाराजांनी पूजा केली. बाहेर वेदांताचा वर्ग चालू होता आणि शिक्षक होते विवेकानंद. वेदांताचा वर्ग चालला होता, आरतीची वेळ झाली. आता काय करायचं. प्रेमानंद महाराज आले आणि म्हणाले रामकृष्णांची आरती आहे, चला आरतीला. स्वामीजी त्याच्यावर एकदम म्हणले तुला काय वाटतं रे. म्हणले इथे काय गंमत करायला लागली मी, वेदांताचा क्लास चाललाय ना. ते म्हणले तुम्हाला काय वाटते, मी काय गंमत करायला लागली, तिथं आरती चालू आहे, म्हणजे रामकृष्णांची आरती आहे. त्याला बोलवलं होतं प्रेमानंद महाराजांना. आणि स्वामीजी रागाने असं बोलले. ते म्हणाले आरती जे करतोस ना ही आरतीच आहे, हे वेदांताचं अध्ययन हे काय आरतीपेक्षा कमी असं नाही, त्याच्यापेक्षाही मोठी पूजा आहे असं म्हणून बोलले. प्रेमानंद महाराजांना खूप वाईट वाटलं. झालं, वेदांताचा वर्ग झाला. स्वामीजींच्या लक्षात आलं आपण जरा जास्त बोललोय. स्वामीजींना नंतर नेहमी पश्चाताप व्हायचा. ते म्हणाले प्रेमानंदांना बोललो. प्रेमानंद कुठंच नाहीत. सगळे गुरु शिष्य सगळे शोधायला सुरुवात. प्रेमानंद कुठे गेले, इथे बघा, तिकडे बघा, गंगेकडे बघा. स्वामीजींच्या तर डोक्यात वेगळं चाललं, अरे यांनी काही आत्महत्या वगैरे केली नाही ना, कारण बोलले तसेच होते. स्वामीजी बोलायचे म्हणजे काय साधं बोलत नव्हतं. कुठेच सापडेनात प्रेमानंद. तेवढ्यात गंगेकडे गेलेला एक जण परत येत असताना सहज त्याचं लक्ष गेलं तर अरे छपरावर कोणतरी बसलंय. छपरावर माकडं बसतात वगैरे असं ऐकून होतं म्हणून तो जवळ जाऊन बघितलं. प्रेमानंद महाराज तिथे जाऊन बसले होते. मग विवेकानंद तिथे गेले, प्रेमानंदांना प्रेमाने खाली घेऊन आले आणि त्याला सांगितलं असं परत करू नको म्हणून. अशा गमती जमती त्यांच्या मठामध्ये चालायच्या. पुढे जेव्हा स्वामीजी आपल्या आईला भेटून निघाले, आश्रमामध्ये असताना स्वामीजींचं आईकडे लक्ष नेहमीच असायचं. म्हणून जेव्हा ते पहिल्या ट्रीपनंतर परत आले अमेरिकेतून, त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर आपल्या आईची भेट घेतली. जाऊन सरळ आईच्या कुशीमध्ये गेले आणि मला फक्त भरव असं सांगितलं. कधी कधी आई काय करायची, घरी जेवण बनवायचे आणि डबा घेऊन यायचे. आता डबा घेऊन आल्यानंतर ते जगाचे स्वामी विवेकानंद असले तरी तिचा तो पुत्र ना, त्यामुळे ते बाहेरनंच बिल्लोर म्हणून हाक मारायचे. हाक आले की स्वामीजी काय शिकवत असतील, काय कोण समोर बसले सगळं गेलं. तिथून जे सरळ निघायचे ते आईकडे यायचे, दोघं बसून जेवायचे. बाकी सगळी माणसं थांबलेली असायची. कुणीतरी प्रश्न विचारलेला असायचा, कुठली तरी चर्चा चालू, सगळे जसे तिचे थांबलेले असायचे. जोपर्यंत माताजी भुवनेश्वरी देवी तिथं आहेत तोपर्यंत कोणी काही बोलायचं नाही. सगळे यायचे. राखाल महाराज सुद्धा येऊन दर्शन घ्यायचे. विवेकानंदांची आई होती ती. हे सगळं करून ह्या निघून गेल्या की परत आपला रुटीन चालू व्हायचं. त्यांना खूप वाईट वाटायचं की आपल्या आईसाठी आपण फारसं काही करू शकलो नाही. आणि त्यावेळेला त्यांच्या आई अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहत होत्या. राजवैभव भोगलेली बाई फार छोट्या घरामध्ये राहत होती. त्याच घरामध्ये बसायला सुद्धा काही फारसं नव्हतं. स्वामीजींना खूप वाईट वाटायचं. आणि म्हणून स्वामीजींनी आपल्या शिष्याला म्हणजे अजित सिंगांना, महाराजा अजित सिंगांना खेतीरला एक पत्र पाठवलं की माझ्या आईसाठी एक घर असावं चांगलं, अशी माझी एक इच्छा आहे. आणि काय होणार तिचं माझं गेल्यानंतर माहिती नाही, कारण आर्थिक परिस्थिती फार खराब आहे. अजित सिंगांनी ताबडतोब पत्र पाठवलं. महाराजांना सांगितलं की मी 10,000 रुपये पाठवतो, त्यांचं घर बांधून घ्या
आणि मी दर महिन्याला 100 रुपये तुमच्या आईला पाठवत जाईन आणि 100 रुपये तुमच्या खर्चासाठी तुम्हाला पाठवत जाईन असं सांगितलं. स्वामीजींची गंमत अशी होती की स्वामीजींच्या लहानपणापासून म्हणजे स्वामीजींचे वडील गेल्यापासून 21 वर्ष वयाचे होते ते, तेव्हापासून स्वामीजी जाऊपर्यंत स्वामीजींच्या घरचा जो कोर्ट केस होती ती चालूच होती. स्वामीजींच्या मृत्यूच्या अगोदर 5 दिवस सुद्धा स्वामीजी कोर्टाच्या केसमध्येच होते आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी व्यवस्थित ठकवले त्यांना. आणि गमतीचा भाग म्हणजे आता 1898 म्हणजे किती 36 वर्ष वय होतं, 2 वर्ष राहिली होती, आता 3 वर्ष, 3 सुद्धा नाही 2.5च राहिली होती. त्यावेळेला महाराजांनी जे 5,000 रुपये दिले त्यांच्या आत्याला की तू हे घर सोड कारण मी विकत घेतोय, कारण आईला तिथंच थोडंसं तिला भावनिक संबंध आहे, तिला तिथं राहू दे. ती हो म्हणाली, तिने 5,000 रुपये घेतले आणि सही करणार नाही म्हणून सांगितलं. जगाला शिकवणारे स्वामी विवेकानंद घरून कशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जात होते. संन्यासाचं आयुष्य किती अवघड असतं हे बघण्यासारखं आहे. म्हणजे स्वामीजींना शेवटपर्यंत त्यांच्या कोणत्याही नातेवाईकानं साथ दिली नाही. महेंद्रनाथांची अवस्था अशी होती की ते तिकडे बरोबर होते इंग्लंडमध्ये, तिथून ते जे चालत बाहेर पडले अपमान झाला म्हणून तर ते परत आलेच नाही, 5 वर्ष इकडंच. और दुसरे जे भाऊ होते ते त्यावेळेला कुठं जर्मनीमध्ये गेले, तिथनं अमेरिकेत गेले, तिथनं लेनिनच्या बरोबर काम करत होते ते तिकडंच गेले. त्यांनी PhD सुद्धा जर्मनीमध्येच केली. हे 3 भाऊ तिन्हीकडे गेले. फार काळानंतर 2 भाऊ परत आले, त्यातले एक 1974 पर्यंत होते त्यांचे एक भाऊ. हे 2 भाऊ नंतर तसे दीर्घायुष्य होते पण दोघेही अविवाहित राहिले. दत्त खानदान संपलं ते याबरोबरच संपलं. म्हणून स्वामीजींना नेहमी आपल्या आईची काळजी वाटत असायची. अशा प्रकारे स्वामीजी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतानाच या बोटीवर स्वामीजी निवेदिताला बऱ्याचशा गोष्टी सांगायचे. ज्या गोष्टी त्यांनी निवेदिताला सांगितल्या त्या निवेदितांनी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि या बोटीवरच निवेदिताला ध्यानाच्या काही पद्धती स्वामीजींनी सांगितल्या, त्याबद्दल निवेदितांनी काही लिहून ठेवलेलं नाही. स्वतःशी संबंध असणारी कोणतीही गोष्ट ज्ञानी माणूस कधीही सांगत नाही, जसं स्वामीजींच्या बाबतीत घडत होतं. स्वामीजींनी स्वतःची माहिती कधी दिलेलीच नाही. हे सगळी नंतर आलेली माहिती ज्याच्यातून आपण सगळं बघत आहोत. तिथे त्यांनी काही ज्या काही गोष्टी तिला सांगितल्या त्या गोष्टीमध्ये स्वामीजींना विचारलं निवेदितांनी की तुमचा आदर्श कोण आहे? जीवनामध्ये आदर्श असतात, तुमचा आदर्श कोण? ते म्हणाले माझा आदर्श एक घडलेली घटना आहे. कोणती घटना आहे? 1857च्या बंडामधली त्यांनी वाचलेली आणि घडलेली घटना अशी होती की जेव्हा ब्रिटिशांनी खूप लोकांचे अनन्वित अत्याचाराने छळ केले, 57चं बंड दडपून टाकलं आणि जरा जरी शंका आली की हा काहीतरी या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध करतोय, ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध करतोय, तर त्याला खूप त्रास द्यायचा. अशा त्रासापोटी साधू लोकांच्यावर जो रोष झाला तो तेव्हापासून सुरू झाला. त्याची सुरुवात समर्थांमुळे झाली. समर्थांच्या नंतर साधू लोक ही राजकारणामध्ये आपल्याला त्रास देऊ शकतात ही संभावना ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये खूप बळावलेली होती. म्हणून स्वामीजींच्यावर सुद्धा त्यांचं लक्ष होतं, CID होते त्यांच्या मागे. असा एक साधू जेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बायनेट म्हणजे ज्याला संगीन म्हणतो त्या संगिनीने त्या साधूला भोकसलं होतं. आणि भोकसताना तो एवढंच म्हणाला होता की आता तुला लक्षात येईल की या सत्तेविरुद्ध करणं. तर त्यांनी फार फार सुंदर सांगितलं. ते म्हणाले मला तू मारतोयस असं वाटतच नाही, कारण तत्वम असं जर असेल तर तुझं ते संगीन, तो मारणारा तू आणि मारणारा मी हे सगळं तेच आहे असं म्हणून त्यांनी आपले प्राण सोडले होते. ही घटना स्वामीजींनी वाचलेली होती. स्वामीजी म्हणाले यातला जो साधू आहे ना तो माझा आदर्श आहे. अशा पद्धतीचं बोलणं त्यांचं त्या बोर्ड म्हणजे कशावर म्हणतो आपण त्याला, बोटीवर झालेलं आपल्याला दिसतं. पुढे स्वामीजींनी बोटीवर काही छान छान गोष्टी तिला प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगितलं. त्यातनं आपल्याला स्वामीजींच्याबद्दल माहिती कळाली. काही गोष्टी अशा सांगितल्या आपल्याला थोड्याशा त्या ऐकण्यासारख्या एवढ्यासाठी आहेत की त्यातल्या गोष्टीचा भाग नाही, त्या सत्यकथा आहेत. पण त्यातल्या गोष्टीच्या भागामध्ये त्या सत्यकथांमध्ये साधनेचा सुद्धा काहीतरी संबंध आहे म्हणून त्या पाहण्यासारखे आहेत. असा प्रश्न विचारला निवेदितांनी की हे असं ओळखता येतं का कोण समोरून आलं की त्याची काय तयारी आहे, तो अधिकारी आहे की नाही? तर स्वामीजी म्हणाले या जगामध्ये सगळं शेवटी ज्ञानच आहे ना. शुद्ध ज्ञानाच्या स्वरूपाकडे तुम्ही जितके जवळ जाल तितकं लौकिक ज्ञान अलौकिक ज्ञान दोन्ही यायला लागतं तुम्हाला. लौकिक आणि अलौकिक ज्ञानाच्या पलीकडे ब्रह्मज्ञान आहे.
त्यामुळे जो ब्रह्मज्ञानापर्यंत पोचतो त्याला लौकिक आणि अलौकिक ज्ञान तर येतं. त्याला काही लोक सिद्धी म्हणतात, पण ते ज्ञान येतच येतं. मग त्या म्हणाल्या रामकृष्णांचं आयुष्यच सगळ्या अशा गोष्टींनी भरलेलं आहे. आणि मग बोलता बोलता त्यांनी एक उदाहरण सांगितलं. रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वरला एकदा एक चांगल्या खानदानातली स्त्री आली होती. तिच्या येण्यामध्ये एक डोल होता, तिच्या वागण्यामध्ये एक वजन होतं, ती चांगल्या घरातली आहे हे कळत होतं. ती आली, दर्शनाला आली, तिने दर्शन घेतलं आणि रामकृष्ण आपल्या जवळ बसलेल्या सगळ्या गुरुबंधूंना म्हणाले, काय जगन्माता कोणत्या कोणत्या प्रकारचं रूप घेईल सांगता येत नाही म्हणाले. त्यांना वाटलं बहुतेक प्रवचनाचा भाग म्हणून ते बोलत आहेत. त्याने सांगितलं, ही जी स्त्री आली आहे ना म्हणाले, हिच्या इतकी शुद्ध स्त्री तुम्हाला मिळणार नाही. त्याचं वर्णन करताना त्याला मॅडोना असं विवेकानंदांनी निवेदिताला सांगितलं. शी वॉज अ पीस ऑफ मॅडोना. मा डोना असा शब्द आहे तो इटालियन, माय लेडी. आणि माय लेडी म्हणजे मेरी, परमेश्वराची जननी, जगन्माता, अशा पद्धतीने तो शब्द आहे. त्या स्त्रीला त्यांनी बोलवलं जवळ रामकृष्णांनी आणि तिच्या फक्त डोक्यावर हात ठेवला आणि ती समाधीमध्ये गेली. 2-3 तास ती समाधीमध्ये होते. सगळे पाहत होते, व्यवहार चालू होते, रामकृष्णांचं बोलणं चालू होतं. ती तिथेच बसलेली होती. त्या 3 तासामध्ये ज्यांनी ज्यांनी त्या स्त्रीला बघितलं त्यांनी सगळ्यांनी असं सांगितलं की त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर असणारं जे तेज होतं ते राहून राहून प्रत्येकाचे डोळे तिकडे फिरत होते. असं काहीतरी त्याच्यामध्ये एक खेचणारी ताकद होती. एक 2.5-3 तासाने ती स्त्री उठली. त्याच्या लक्षात आले की आपण इथे बसलोय. बराच वेळ ती परत उठली, रामकृष्णांच्या डोक्यावर तिने पाय ठेवले आणि ती निघून गेली. विवेकानंद म्हणाले, दुर्दैवाची गोष्ट अशी की कोणीच चौकशी केली नाही, ती कुठे गेली, कोण होती, काय झालं तिचं, याच्याबद्दल काहीच माहिती नाही. अशी एक कथा त्यांनी सांगितली. सांगता सांगता हेही सांगितलं की समोर येणारी व्यक्ती कशा प्रकारची असेल, तिचा बाह्य अवतार काय असेल, याच्यावरून तिच्या अंतर्गत स्थितीची कल्पना करता येत नाही. आणि म्हणून लौकिक ज्ञानाने अलौकिक असणाऱ्या लोकांची कधीही परीक्षा करू नये असं त्यांनी सांगितलं. स्वामीजी म्हणायचे, दारू पिऊन येणारा गृहस्थ त्यांच्याकडे, रामकृष्ण म्हणत असत, हा उच्च कोटीतला अधिकारी आहे. आणि स्वतःच्याच केवळ हातचं जेवण खाणारा ब्राह्मण झालेला तर स्वामीजी म्हणत असत, रामकृष्ण याला अजून साधना करायला सांगा. आणि हे बघितल्यानंतर सगळे शिष्य येऊन विचारायचे किंवा लोक येऊन विचारायचे, महाराज हा तर नुसता दारू पित नाही, हा बाहेर खेळी पण आहे. तसं रामकृष्ण म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, मला माहीत नाही. नाही तुम्हाला माहीत नसेल म्हणून आम्ही सांगतो. ते म्हणाले, मला माहीत आहे. मग काय करणार आहे तुम्ही? म्हणाले, काही नाही, मी त्याला सांगतो ना. मग आपण एवढं पाप करणारा माणूस कसा जीवनमुक्त असू शकेल? ते म्हणाले, तुम्हाला त्यातलं काही कळणार नाही. म्हणून मित्रांना त्यांनी बोलवलं आणि एवढंच सांगितलं, हे बाहेर खेळीपणा जो करतोस ना, तिथे जाताना फक्त एकच आठवण कर, चाललायस कुठे? जगन्मातेच्या दर्शनाला. त्या दिवसापासून त्याचं ते स्त्रीकडे जाणं सुटलं. दारू काय सुटेल. इवन रामकृष्णांनी सांगितलं की ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, पण हे काय सुटत नाही. म्हणाले, संध्याकाळ झाली की मला ते लागतंय. रामकृष्ण म्हटले, लागू दे ना, मग काय हरकत आहे, हे नशाचं आहे, तोही नशाचा आहे, काय फरक काय पडतो? एक काम कर म्हणाले, समोर महाकालीचा फोटो ठेव आणि एक थेंब तिला दे आणि तू सुरू कर. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मनमोहन प्यायला बसले तेव्हा तेव्हा एक थेंब मातेला दिल्यानंतर स्वतः प्यायचे, पण पिल्यानंतर दारूच्या ऐवजी ते भक्तीच्या नशेमध्ये जायचे. अशा पद्धतीने ते नंतर सिद्धपुरुष बनले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवेदिताला तिच्या शिक्षणासाठी, साधनेसाठी या बोटीवर ते सांगत असत. या काळामध्येच त्यांनी बनारसला गेलेले असताना त्रैलंग्य स्वामी नावाच्या स्वामींना आपण पाहिलं आहे त्यांच्याबद्दल पूर्वी. त्यांच्याबद्दलची माहिती जी सांगितली ती इथं सांगितली निवेदिताला. त्रैलंग्य स्वामी ज्या वेळेला विवेकानंद त्यांना भेटले त्यावेळेला ते 100 वर्ष होऊन गेली होती त्यांना. आणि या 100 वर्ष असणाऱ्या या स्वामीजींची एक साधना अशी होती की ते योगी होते. ते शिवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगाकडे पाय करून झोपायचे. आणि ते जेव्हा झोपलेले असायचे तेव्हा कैक महिने लोक यायची, दर्शन घेऊन जायची, शिवाचं दर्शन घ्यायची, जायची, ती तिथेच असायची. खूप जवळ जाऊन लोक बघायची, कारण हालचाल काहीच व्हायची नाही. विवेकानंद म्हणाले, ते अजगर वृत्ती नावाची वृत्ती असते, योग्याला ती शक्य असते. ते अजगर वृत्तीत पडलेले असायचे.
त्यामुळे शरीराची कोणतीही हालचाल होत नाही. अत्यंत मंद असा श्वास चालू असतो, तो कळतसुद्धा नाही किंवा हो आपल्याला हे कळत नाही. आणि शरीराची हालचाल न झाल्यामुळे त्या शरीराला काय खाण्याची गरज उरत नाही. अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये त्रैलंग्य स्वामी होते. ह्या सगळ्या गोष्टी निवेदितेला खूप नवीन होत्या. एक एक गोष्टी ती ऐकत ऐकत पुढं चालली होती. त्याच वेळा स्वामीजींनी असं सांगितलं की मी स्वतः म्हणाले मी ऋषिकेशला गेलो होतो. स्वामीजी आता आपले अनुभव कशासाठी सांगत होते, सांगायचे म्हणून नव्हे, ही विचारायची म्हणून काहीतरी बोलायला जायचे, त्यातनं आपल्याला हे अनुभव कळाले आहेत. याच्या अगोदर कधीही त्याची वाच्यता स्वामीजींनी कुठेही केली नव्हती. ऋषिकेशला स्वामीजी जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा असं लक्षात आलं त्यांच्या की एका माणसाला, साधू माणसाला थोडासा वेडपट दिसतो, त्याला प्रचंड दगडं मारत होती पोरं. त्या दगडांनी जिथं जिथं दगडं लागली तिथून रक्ताचे ओघळ येत आहेत, लागतंय, आणि हा माणूस हसतोय. हे हसतोय म्हटल्यानंतर ती मुलं आणखीन मारत होते. स्वामी विवेकानंद त्यावेळेला तिथून अशी परिव्राजक करत होतं, चालले होते. त्या मुलांना थांबवलं, यांना घेतलं, यांच्या जखमेवर शुश्रूषा करायला म्हणून गेले. आणि त्यांना स्वामीजींनी विचारलं की याचा पत्थर मार रहे, काफी दर्द होता होगा. बोले मजा आ रहा है, आप कमाल करते हो. स्वामीजी म्हणाले दगडं मारतायत ना ते. नाही नाही म्हणाले, हा खेळ आहे, या खेळात त्यांनी दगडं मारायची, मी लागायचं, मला हा त्याचाच खेळ आहे, काय सुंदर खेळ आहे बघा म्हणून ते हसायलाच लागायचे. म्हणजे या सगळ्या वेदनांमध्ये हसणारा आणि या वेदनांपासून वाचवलं म्हणून चिडणारा, असाही विधेय व्यक्तिमत्व, व्रात्य ब्रह्मनिष्ठाचं एक व्यक्तिमत्व कसं असतं हे त्याने सांगितलं. तो दिवस निघून गेला. 1 महिना होता. 1 महिना 2 दिवसामध्ये सांगितलेल्या या कथा आहेत. एक दिवस असा आला, संध्याकाळची वेळ होती, थोडंसं थंड वारं सुटलं होतं, बोटीच्या वरच्या याच्यावर बसले होते स्वामीजी, आणि बसल्या बसल्या भक्तीबद्दल थोडंसं विचारलं निवेदितांनी. स्वामीजींनी सांगितलं की भक्ती एकदा उपजली की जगात जगणं अवघड होऊन जातं. बोलता बोलता बोलून गेले, फार कष्टाने दूर ठेवले तिला मी. चुकून जर मी भक्तीत गेलो तर माझं जगणं मुश्किल होईल, मला काहीच करता येणार नाही. म्हणून कधीही स्वामीजी भक्तीबद्दल, कृष्णाबद्दल, मीरेबद्दल फार कमी बोलायचे. ज्ञान मी सांगू शकतो, भक्ती मला सांगता येणार नाही. त्याचे परिणाम दोघांनाही होतात, जो ऐकतो त्याच्यावरही होतात. आणि मग स्वामीजींनी सांगितलं, मी म्हणाले स्वतः रघुनाथ दास म्हणून होते, त्यांची दर्शन घेण्यासाठी गेलो होतो त्यांच्या मठामध्ये. रघुनाथ दास यांचा मठ गंगेच्या किनारी होता ओरिसामध्ये. स्वामीजी ज्या वेळेला दर्शनाला गेले त्याच्या अगोदर 2 महिने त्यांचा देहांत झालेला होता. निवेदिताने विचारलं कोण होते रघुनाथ दास. ते म्हणाले ब्रिटिश आर्मीमध्ये शिपाई होते, ते सोल्जर होते. त्यांची गंमत अशी होती की ते ब्रिटिश आर्मीमध्ये जॉईन झाले होते खरे, पण त्यांचा सगळ्यात मोठा विकनेस जर असा होता की त्यांना सेंट्री ड्युटी लावलेली असायची. आणि ती सेंट्री ड्युटी ज्या गावात लावली होती मध्य प्रदेशमध्ये, तिथून साधारण 5-6 किलोमीटरवर राम नामाचा सोहळा चालू होता, भजन. त्या भजनामधलं राम नाम ऐकू आलं की हे सेंट्री बिंट्री सगळं तिथं ठेवायची आणि तिकडं निघून जायचे. आता हा आर्मीमध्ये एवढा मोठा इनडिसिप्लिन आहे की याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यामुळं त्यांनी बोलवून घेतलं. बरं, हे सत्यवचनी असल्यामुळं हे गेले आणि ह्यांनी स्पष्ट सांगितलं ऑफिसरला की हो मी गेलो होतो, म्हणाले शिक्षा द्या मला काहीतरी. मग यांना मारण्यात आलं, म्हणजे शिक्षा दिली प्रॉपर. ती सगळी शिक्षा दिली. आता म्हणाले परत करत नाही वगैरे झालं. 2-3 दिवस निघून गेले, परत सेंट्री ड्युटी लागली आणि परत कुठेतरी भजन लागलं. त्याच्यात परत राम नाव आलं, परत यांनी सगळं ठेवलं, परत तिकडून निघून गेले. असं 2 वेळा झाल्यानंतर यांनी स्पष्ट सांगितलं की आता आपल्याला रिमांड घ्यायला लागेल. म्हणाले हे असं आर्मीत असलं चालत नाही. म्हणाले आता अजिबात करणार नाही, मी अगदी कानाला खडा लावून सांगतो तुम्हाला. आणि त्यांचं वागणं खूप चांगलं होतं, अत्यंत ओबिडियंट होते. त्यामुळं थोडंसं त्या कर्नलनी त्यांच्यावर कृपा केली आणि म्हणाले आता हे लास्ट, शेवटची वॉर्निंग, याच्यानंतर मलाही काही करता येणार नाही म्हणून सांगितलं. बरं म्हणाले. एखादा आठवडा गेला, परत ड्युटी लागली, परत भजन चालू झालं. भजन चालू झालं आणि हे निघून गेले. आणि तिकडून जे आले ते सरळ कर्नलच्या पायावर नमस्कार केला की चूक झालेली आहे म्हणाले.
कसली चूक झाली म्हणाले काल मी परत, अरे काल मी बोललो तुमच्याशी, असं कसं काय म्हणता तुम्ही? हे तुमचं असं काहीतरी होईल मला माहिती होतं म्हणून मी रात्री तिथे आलो होतो, यू आर ऑन द ड्युटी, मी बोललो तुमच्याशी. ते म्हणाले महाराज मी असं खोटं कसं बोलेन मी तुम्हाला, मी तुम्हाला काय काय झालं हे सांगू शकतो, मी स्वतः रात्री 2 वाजेपर्यंत मी भजनामध्ये होतो. ते म्हणाले अरे बाबा मी स्वतः माणसं पाठवून 3 वेळा व्हेरीफाय केलेलं आहेस की तिथे मी तुझ्याशी बोललेलो आहे. रघुनाथदासांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं की रामानं आपली ड्युटी केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग मात्र त्यांनी कर्णांचे पाय धरले आणि सांगितले मला आता इथून सोडण्याचं काय करता येईल तेवढं सांगा. नंतर त्यांच्या आर्मीमधून त्यांना हे केलं. विदेही सत्पुरुष होते, त्या ओरिसामध्ये तिथं त्यांनी मंदिर आपला मठ प्रस्थापित केला. त्या मठामध्ये ते अन्नसत्र चालवायचे. ते अन्नसत्र फार गमतीचं होतं. रोज त्या अन्नसत्रामध्ये काही 1000 लोक जेवायचे. त्यात सगळ्यांना माहिती होतं दुर्भिक्ष त्या काळामध्ये केवढं, आणि इथं उत्कृष्ट स्वादिष्ट पक्वान्न मिळायचं. ते बनवणारे सगळं बनवायचे, महाराजांच्या नावाने बनवायचे सगळे. आचारी सगळे चांगले होते. तो व्यापारी जो असायचा ना, ज्याच्याकडून धान्य यायचं तो तिथं धान्याची थप्पी लावून ठेवायचा. तांदूळ गहू सगळं लावलेलं लागलेलं असायचं, गूळ अमुक तमुक सगळं. आणि बिल द्यायला महाराज स्वतः जायचे. मग बिल द्यायला गेल्यानंतर जाऊन पहिल्या दिवशी विचारायचे बाबा काय झालं महिन्याचं. त्या काळामध्ये तो म्हणायचा 2500 2200 अशी बिलं असायची. मग असे खिशात हात घालायचे रघुनाथदास महाराज आणि म्हणायचे अरे बापरे आज नाही येत, उद्या देतो तुला, असं म्हणायचे. दुसऱ्या दिवशी यायचे, खिशात हात घालायचे आणि पैसे सगळं काढून द्यायचे. त्याने सांगितलेली अमाऊंट तिथं असायची तेवढी द्यायची. असं ते जिवंत असूपर्यंत अन्नसत्र चाललेलं होतं. जसं गोंदवलेकर महाराजांचं अन्नसत्र चालतं तसं ते दैवी कृपेने चाललेलं होतं. अशा रघुनाथदास महाराजांना ज्यांच्या श्वासाश्वासामध्ये राम होता त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणून विवेकानंद गेले होते. ही कथा या बोटीवर त्यांनी सांगितली रघुनाथदास महाराजांचे. इथेच स्वामीजी नुसतं कथेवर काम चाललं नव्हतं. का स्वामीजींच्याबरोबर जाण्यासाठी लोक अशी मागे लागलेली असायची. स्वामीजी बोलतायत आणि तहान भूक हरपलेले सगळे ऐकतात, असं सगळं अख्ख्या आयुष्यभर स्वामीजींचं असंच होतं. स्वामीजी सहज बसल्या बसल्या बोलायला लागले आणि विषय निघाला इतिहासाचा. पहिल्यांदा स्वामीजींना त्यांनी विचारलं स्वामीजी तुम्ही लहानपणी फार खोडकर होता का हो, असं विचारलं निवेदितांनी. स्वामीजी म्हणाले हो होतो. मग ते आपण पाहिलेलं लहानपणी त्यांनी काय काय केलं ते सगळं सांगितलं. आणि ते म्हणाले हे बघ कसं आहे माहिती आहे का, लहानपणी खोडकर जे असतात ना ते पुढं फार काहीतरी वेगळं करून दाखवतात. त्याला वाटलं काहीतरी गंमत म्हणून म्हणतात. ते म्हणाले नाही गंमत म्हणून म्हणत नाही, तुला शेरशाह सूर्य ऐकून माहिती आहे का म्हणाले. आता स्वामीजींचा इतिहास चालू झाला. इतिहास हा त्यांचा अत्यंत आवडता आहे आणि इतिहास सांगताना स्वामीजी समोर इतिहास उभा करत असत. तो म्हणाले फरीद नावाचं हे पारकं पोर होतं, गल्लीत खेळणारं पोर होतं. त्याचा पुढं शेरशाह सुरी झाला. आणि हे जे कोणी कार्य करणारे राजे असतात, रजोगुणांचा जो प्रभाव असतो तो असा सहज येत नाही. त्याच्यासाठी सुद्धा खूप मागच्या जन्मीची पुण्याई लागते. आणि स्वामीजी म्हणाले चांगलं असू दे किंवा वाईट असू दे, जे काय असावं ते असं भव्य करावं. ते भव्य करायला सुद्धा मोठं काहीतरी लागतं. मुळमुळीत आयुष्य स्वामीजींना अजिबात पसंत नव्हतं. जे करायचं ते सगळं ठोक झालं पाहिजे म्हणून. आणि मग स्वामीजी सांगायला लागले की यांनी कसा ग्रँड ट्रंक रोड बनवला, यांनी कशा सुधारणा केल्या. आणि मग तेवढ्यात निवेदिता म्हणाली पण स्वामीजी अकबर सगळ्यात मोठा असं म्हणतात ना. माझा वैयक्तिक इतिहास या विषयामध्ये मास्टर्स असल्यामुळे मी मध्ययुगीन भारताचा अभ्यास केलेला आहे. पण स्वामीजींनी जे निवेदितांना सांगितलं ते मलाही माहीत नव्हतं. ती माहिती फार सुंदर आहे. ती अशी आहे, स्वामीजी म्हणाले अकबर राजा हा खूप बुद्धिमान तर होताच. पुढचं वाक्य स्वामीजींनी सांगितले तो योगभ्रष्ट होता. गेल्या जन्मीचा ब्रह्मचारी आपल्या ब्रह्मचर्य व्रताची मूल्य चुकलेला असल्यामुळे तो अकबर झालेला होता. आणि अकबराला आपलं मागचं आयुष्य थोडं थोडं आठवत होतं असे उद्गार विवेकानंदांनी काढलेत. याचा अर्थ स्वामीजींनी हे कुठं वाचलं, एक वाचलं की आलं हा दुसरा मुद्दा. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, स्वामीजी ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमध्ये त्यांचा पूर्णविरामसुद्धा खोटा सरू शकत नाही. देवाचं वाक्य आहे
कारण त्याच्यामध्ये कुठेही कर्तृत्व अहंकार नसल्यामुळे, दैवी वाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये सत्यता नसणे असं होऊ शकत नाही. म्हणून आपण हे जे आता पाहतो याच्यामध्ये स्वामीजी नेमकं काय बोलले ते शब्दसुद्धा बघतो. याचं कारण असं आहे की ते खोटं होऊ शकत नाही. अशी इतके विचित्र सगळ्या गोष्टी सांगत कसा 1 महिना निवेदितांचा गेला असेल. आणि हे सगळं चाललं असतानाच पुढे क्रेडल स्टोरीज ऑफ इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं निवेदितांनी. त्या क्रेडल स्टोरीज कुठून आल्या तर स्वामीजींनी या बोटीवर एक लहानपणीच्या हितोपदेश नावाचं जे आपलं जुनं ग्रंथ आहे त्या ग्रंथातून त्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या, ज्याच्यातून इसाप्स फेबल नावाच्या गोष्टी तयार झाल्या. त्याही कशा तयार झाल्या हे त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं झाल्यानंतर टिल्बरीच्या डॉकमध्ये लंडनमध्ये 31 जुलैला ही बोट पोहोचली. स्वामीजी इंग्लंडला पोहोचले. गंमत अशी झाली होती की स्वामीजी इंग्लंडला पोहोचले त्यावेळेला त्यांच्या 2 शिष्या ख्रिस्तीन ग्रीनस्ट्रायडेल आणि मेरी फंकी ह्या 2 आपण पाहिलेल्या होत्या. या 2 शिष्या आपण केव्हा पाहिल्या होत्या तर 1000 आयलंड पार्क सहस्त्र द्वीपोद्यानमध्ये 700 मैलाचा प्रवास करून 2 स्त्रिया आल्या होत्या त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. त्यातल्या एकीला ब्रह्मचारिणीची दीक्षासुद्धा स्वामीजींनी दिली होती, ख्रिस्टीन ग्राइस्टेलला. या दोघीही अमेरिकेहून इंग्लंडला स्वामीजींना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा हेतू असा होता की आपण इंग्लंडला यायचं, स्वामीजींचं दर्शन घ्यायचं, स्वामींच्यावर इंग्लंडमध्ये राहायचं आणि नंतर स्वामीजी अमेरिकेला जाणार आहेत त्यावेळेला त्यांच्याबरोबर जायचं. बरं, हे ठरवलं कधी त्यांनी? त्यांच्या वाचनामध्ये न्यूजपेपरमध्ये असं आलं की स्वामीजी इंग्लंडला येणार आहेत. गुरुभक्ती कशी असते पहा. ते वाचायला मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं, ठरवलं जायचं. स्वामीजी कदाचित ऐन वेळेला नाही म्हणतील म्हणून स्वामीजी जोपर्यंत निघाले नाहीत भारतातून तोपर्यंत काही कळवलं नाही. स्वामीजी जेव्हा जिब्राल्टरला पोचले त्यावेळेला पत्र पोचेल अशा पद्धतीने पत्र पाठवलं. स्वामीजींना अर्थात आनंदच झाला, या म्हणून सांगितलं. आणि जिब्राल्टरला जेव्हा स्वामीजींची बोट जिब्राल्टरपासून पुढे गेली की आपण स्पेनला वळसा घालून इटलीकडे जातो. जिब्राल्टरला आल्याबरोबर स्वामीजींना जिब्राल्टरचे ते खडक दिसायला लागले आणि स्वामीजींनी तिथे सांगायला सुरुवात केली की तुला दिसतो का, म्हणाले तारीख. निवेदिता म्हणाली काय तारीख? जिब्राल्टर दिसते मला. ते म्हणाले तुला लक्षात येत नाही इथं कोण आहे, तुला आवाज येत नाही, दिन दिन असा आवाज येत नाही का, म्हणाले. स्वामीजींना इतिहास जिवंत दिसायचा. स्वामीजी म्हणाले 771 साली अरब साम्राज्याचं एक्सपान्शन करण्यासाठी त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रभावी नेता ज्याचं नाव तारीख, हा स्पेनमध्ये पहिल्यांदा आपलं पाय ठेवता झाला. तो हा खडक इथे पहिल्यांदा तो आला. आणि हा जो तारीख होता, हा तारीख इथे आला आणि इथं हर्क्युलसचा जो पुतळा होता तो पुतळा काढून तिथे स्वतःच्या आपल्या काही गोष्टी त्याने तिथे तयार केल्या. तेव्हापासून ह्याला जबेल तारीख असं म्हणतात. त्याला अपभ्रंशन जिब्राल्टर असं त्याचं नाव झालं. स्वामीजी हे कुठं वाचत होते, त्यांना कुठून ज्ञान येत होतं? केवळ एक खडक दिसला म्हणून स्वामीजींना इतपत आठवलं. आता या दोघी त्यांना तिथं घ्यायला आलेल्या होत्या. स्वामीजींना आनंद झाला दोघींना बघून आणि त्या दोघींना आश्चर्य वाटलं स्वामीजींना बघून. स्वामीजींची तब्येत बघितली, कारण त्यांनी अमेरिकेत बघितलेलं. आता यांना बघितल्यानंतर स्वामीजींना कळेना यांना की स्वामीजींची तब्येत किती खालावलेली आहे. भेटी झाल्या, आल्या आणि भगिनी निवेदितांनी उतरल्यानंतर पहिल्यांदा तुर्यानंद, स्वामीजी, मेरी फंकी, ख्रिस्टीन ग्रीनस्ट्रायडेल या सगळ्या मिळून कुठे गेल्या तर भगिनी निवेदितांच्या घरी राहायला गेल्या वास्तव्यासाठी. विम्बल्डन आता जिथं होतं तिथंच त्यांचं घर होतं, विम्बल्डनच्या जवळ, त्या स्टेडियमजवळ. तिथं ते राहिल्या. गमतीचा भाग असा होता, त्यांना एक बहीण होती निवेदितांना, मेरी तिचं नाव. तिचं लग्न ठरलेलं होतं, त्यामुळे थोडं घरात लग्नाचं वातावरण होतं. त्यांचा एक भाऊ होता घरामध्ये. आणि स्वामीजी आल्यानंतर निवेदिता गेली त्यावेळेला फक्त निवेदिताच त्यांच्या संपर्कामध्ये होते. आता मात्र त्यांची आई बघायला मिळाली, त्यांचं सगळं कुटुंब बघायला मिळालं आणि गंमत अशी झाली, सगळं कुटुंब त्यांच्यासाठी वेडं झालं. आणि मग जवळजवळ एक 10-15 दिवसाचं वास्तव्य त्यांनी तिथं केलं. त्या वास्तव्यामध्ये फारसे काही पण लोक भेटायला येणं चालूच होतं. जुनी सगळी भेटायला लोक यायला लागली. गमतीचा भाग म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण मुलरबाई म्हणून एक बाई बघितली होती, त्या कुठं दिसत नाही आहेत. गंमत अशी झाली होती की प्रोफेसर स्टर्डी नावाचे एक होते ग्रहस्थ, ज्यांच्याकडे स्वामीजी पहिल्यांदा येऊन थांबले. त्यांनी नारद भक्तिसूत्राचं भाषांतर केलं. त्या आणि या मुलरबाई या दोघेही स्वामीजींच्या विरुद्ध झाल्या होत्या. का झाल्या, कशासाठी झाल्या? स्वामीजींच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार बघायला मिळतात आपल्याला आणि स्वामीजींना त्याच्याबद्दल फारसं काही वाटले असं वाटत नाही. पण त्यांनी मात्र आपल्या बाजूनी नातं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे स्टर्डी होते
यांचा आणि मुलरबाईंचं असं मत झालं की आपण सगळं यांचं करतोय खरं, पण बघा काय काय गंमत आहे यांची. एकतर हे काय करतात, चिरोड ओढतात. दुसरी गोष्ट, आता त्यांना हॉटेलमध्ये खातात, इकडं खातात, असा काय साधू असू शकत नाही. त्यामुळं विवेकानंद इज हायपोक्राईट असं त्यांनी एक लेखच लिहिला. आणि या विम्बल्डनला आल्यानंतर एकतर स्वामीजींना लक्षात येईना की मी इंग्लंडला पोचलो, स्टर्डी स्वागताला आले नाहीत, मुलरबाई स्वागताला आले नाहीत, तरी स्वामीजी काही फारसं बोलले नाहीत. पण त्यांच्या लक्षात आलं, निवेदितांच्या लक्षात आलं की स्टर्डी यांच्यापासून आले 2 दिवसासाठी ते, पण ते पहिले स्टर्डी नव्हते. त्यामध्ये काही आणखीन भाग होता. मध्ये ह्या दोघांचा पत्रव्यवहार झालेला आहे, स्वामीजींचा आणि स्टर्डींचा. स्टर्डींचं मत असं होतं की तुम्ही मला हिशोब दिला नाही, मी इतके पैसे सगळे जे गोळा झाले त्याचे. स्वामीजी म्हणाले अजून ज्या कार्यासाठी पैसे घेतलेत ते कार्य पूर्ण झालेले नाही, अजून मठाची अजून काही बांधणी चालू आहे, म्हणून मी थांबलोय. पण एक गोष्ट सांगतो म्हणाले, मी कधीही मठाचा पैसा किंवा कुठलाही पैसा कोणाच्याही वैयक्तिक खर्चासाठी नाही वापरलेला आहे आणि कधी वापरेन. माझा भाऊ चालत परत आला म्हणाले, पण मी त्याला पैसे दिले नाहीत तुझ्या तिकिटासाठी लागतील ते, म्हणून मी कधीही ते पैसे वापरलेले नाहीत. आणि मग मात्र स्वामीजींनी थोडंसं कडक होऊन त्याच्यावर हल्ला चढवला. म्हणाले, मी जेव्हा तुमच्या घरी आलो तेव्हा आल्याच्या 1 तासामध्ये मी भाषांतराला बसलो. उकडलेल्या भाज्या तुम्ही दिल्या त्या मी खाल्ल्या. ज्या खोलीला खिडकीसुद्धा नाही त्या ठिकाणी मी राहिलो, पण मी कधीही तक्रार केली नाही. आजसुद्धा मला त्याच्याबद्दल, कारण मी संन्यासी आहे, मला तक्रार करायचं काही कारण नाही आहे. पण तुम्ही जे म्हणता की माझ्यासाठी खूप केलं, तसं खूप काही झालेलं नाही. माझ्यासाठी खूप केलं असं म्हणण्याचा अधिकार फक्त सेवियर कुटुंबियांना आहे. त्या मातेनं माझी सेवा केली, तिनं माझ्यासाठी गोडधोड करून घातलं, तिच्यासाठी मी काही केलं नाही तरी तिने माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं. ते सोडून बाकी कोणाला माझ्याबद्दल बोलायची अधिकार नाही, असं दोघांचं बोलणं झालेलं आपल्याला दिसतं. मुलरबाईंचं वैयक्तिक प्रेम स्वामीजींच्यावर राहिलं, नाहीतरी तिनेच 39,000 रुपये दिले होते बेलूर मठ बांधायला. पण तिचं नंतर मात्र बिनसलं आणि त्या बाजूला झाल्या त्या बाजूलाच झाल्या. अशा पद्धतीने स्वामीजी विम्बल्डनला राहिले. आणि मग किती दिवस राहिले स्वामीजी? एकूण इंग्लंडमध्ये त्यांचं वास्तव्य जे आहे ते फक्त 16 दिवसांचं आहे. हे सगळं प्रकरण झाल्यामुळे 16 दिवसात स्वामीजी तिथून जे बाहेर पडले ते निघाले अमेरिकेकडे. जेव्हा स्वामीजी अमेरिकेकडे निघाले तेव्हा बरोबर आता मार्गारेट नोबल म्हणजे निवेदिता नव्हत्या, कारण बहिणीचं लग्न होतं, त्या इंग्लंडमध्येच राहिल्या. म्हणजे फक्त तुर्यानंद महाराज, स्वामीजी आणि ह्या दोघी, या असे 4 जण निघाले. या 4 स्वागत करार न्यूयॉर्कमध्ये. अमेरिका ही कायम स्वामीजींच्या स्वागतासाठी सज्ज होते. इंग्लंड हा नेहमी आखडलेला भाग दिसतो आपल्याला. स्वामीजींचं आणि इंग्लंडचं फारसं काही जमलेलं दिसत नाही, फक्त एक शिष्या तेवढी येऊन गेले. बाकी सगळं जे काही स्वामीजींचं कार्य झालं, उदो झाला, उदंड कार्य झालं, ते सगळं अमेरिकेत झालं. इथे न्यूयॉर्कला पोहोचले तर न्यूयॉर्कला त्यांना स्टेशनवर घ्यायलाच सगळी लोक आलेली होते. सगळी जुनं लोक भेटली. स्वामीजींना बघून सगळ्यांना आनंद झाला. आणि न्यूयॉर्कमध्ये जादा वेळ न काढता सरळ न्यूयॉर्कच्या जवळ असणारं एक छोटंसं उपनगर जे रिसॉर्ट टाईप होतं, त्याला रिग्ले मॅनॉर असं म्हणतात. हे रिग्ले मॅनॉर आता रामकृष्ण मिशनकडेच आहे. म्हणजे त्यांनी लेगेट नावाचं कुटुंबीय यांचे भक्त होते, त्यांनी यांनाच देऊन टाकलं. नंतर ते स्वामीजी सरळ तिथे गेले रिग्ले मॅनॉरमध्ये. आणि मग तिथं 2.5 महिने राहिले. तो स्वामीजींच्या जीवनातला एक अत्यंत चांगला काळ होता. कोणताही आखीव कार्यक्रम नव्हता. रिग्ले मॅनॉर हे हडसन नदीच्या काठी, आजूबाजूला पाईन वृक्ष वगैरे आहेत. छोटंसं दाट नसलं तरी पण जंगलसारखा प्रकार होता. पाणी वाहत होतं. स्वामीजींना अशा प्रकारचं वातावरण खूप आवडायचं. स्वामीजी रोज सकाळी खूप दूरवर चालायला जायचे. तिथंच त्यांनी कयाकिंग पण केलं त्या पाण्यामध्ये. जे काही खेळ खेळता येतील तेही खेळले स्वामीजी तिथे. स्वामीजींनी गोल्फसुद्धा प्रयत्न केला होता खेळण्याचा. हे सगळं प्रकरण इथे झालं. आणि कोण कोण आलं होतं बघा, ते दोघे जे लेगेट होते त्यांचं एवढं प्रेम होतं, ते म्हणायचे स्वामीजींना येऊ देत, किती लोक येत आहेत, आम्हाला आनंदच आहे म्हणे, दिवाळीच आहे म्हणायचे, सगळे लोक येतात. त्यामुळे यांच्याबरोबर हे 4 त्या ओली बुल म्हणून ज्या बाई होत्या धीरामाता, त्या तिथे आल्या. त्याच्याबरोबर त्यांच्याकडे तिथे यांच्याच मुली आल्या. अभेदानंद महाराज त्यावेळेला न्यूयॉर्कमध्ये वेदांत सेंटर चालवतच होते. ते एक आठवड्यासाठी विश्रांतीला म्हणून आले. जोसेफाईन मॅक्लिओड बाई ज्या पहिल्यांदा तिकडून निघाल्या होत्या अमेरिकेला, त्या तिथे राहायला आल्या. आणि हे सोडून, म्हणजे हे परमनंट 10-12 मेंबर सोडून तिथे आणखी त्यांच्या ओळखीचे रोज 40 ते 60
लोक त्या इथे यायचे आणि काहीही कार्यक्रमाची सूत्रबद्धता अशी राखीव नसायची. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं एकच, स्वामीजी काय करतील ते. स्वामीजी आंघोळीला गेल्यानंतर या लोकांचा कार्यक्रम चालू व्हायचा, कारण स्वामीजी आंघोळ करताना संस्कृत मंत्र म्हणायचे. आता मला एक गोष्ट सांगा, संस्कृत ग्रंथ कोणीही आंघोळ करताना म्हणत असेल तर बाकीचं कोणी ऐकायला थांबत नाही, आणि ज्यांना संस्कृत ग्रंथच माहीत नाहीत, मंत्रच माहीत नाहीत, तो कशासाठी थांबेल. ती आवाजाची जादू होती. स्वामीजींच्या तोंडातून जेव्हा मंत्र यायचे, असं लिहून ठेवले त्यांनी. ज्यांना संस्कृतचा ओ किठो कळत नव्हता त्यांनी लिहून ठेवले की ऐकतच राहावंसं असं वाटायचं. स्वतःच भगिनी निवेदिता इतकं त्यांना आता स्वामीजी माहीत झाले होते, ते म्हणायचे मला दरवेळा स्वामीजी नवीनच वाटायचे. एकदा तर अशी गंमत झाली, त्याने असं लिहून ठेवले. संध्याकाळची वेळ होती, स्वामीजी बोलायला सुरुवात केले आणि बोलता बोलता स्वामीजींचा आवाज जो आहे तो मंद झाला आणि आम्हाला असं वाटायला लागलं की स्वामीजी इथंच आहेत, आवाज खूप दुरून येतोय. आता प्रश्न असा असायचा की जेव्हा ती शांतता वाढत जायची, स्वामीजींचा आवाज हा साधारण एखादे घुंगरू वाजावं त्या नादाने जसं कानाला गोड वाटतं ना, तसे त्यांचे शब्द गोड वाटायचे. त्या आवाजाला असणारा जो व्हॉल्यूम होता, शी हॅज रिटन दॅट द व्हॉल्यूम दॅट ही स्पीक, वी ऑलवेज फेल्ट दॅट नो इट इज कमिंग फ्रॉम सम अदर प्लेस वाईल स्वामीजी इज सिटिंग नेक्स्ट टू मी, असं त्यांनी लिहून ठेवलं. अशा प्रकारचे, आणि त्या काळामध्ये सगळ्यांनी त्याचा इतका उपभोग घेतलेला आहे. सहज स्वामीजी असे एका तिथल्या जवळच्या पर्वतावर गेले आणि बोलायला सुरुवात केलं. 6 तास बोलत होते. 6 तास स्वामीजी बोलत होते. 6 तास सगळे जसेच्या तसे थांबले होते. या 6 तासात कोणाला भूक नव्हती, कोणाला तहान नव्हती, कोणाला उठण्याची इच्छा नव्हती. कोणालाही असं वाटायचं की जरा जरी आवाज झाला तरी काहीतरी मोठं गडबड होईल. श्वासावर नियंत्रण ठेवण्याची प्रथा होती आणि ते नकळत होऊन जायचं असं यांनी लिहिलं जोसेफ यांनी. ते म्हणते की श्वाससुद्धा चुकून जर मोठ्याने घेतला तर कुठेतरी लय बिघडेल, असं स्वामीजींचं इथं सगळं आपल्याला वातावरण दिसतं. अभेदानंद भेटले, स्वामीजींना खूप आनंद झाला. अभेदानंदांनी नमस्कार केला आणि सांगितलं स्वामीजींना आपलं न्यूयॉर्कमधलं पहिलं वेदांत सेंटर चालू झालं. स्वामीजी म्हणाले, अरे मी 3 वेळा दार वाजवून आलो, झालं नाही, तू केलंस, मला खूप आनंद झाला म्हणून सांगितलं. ही सगळी मंडळी तिथं भेटली. रोज सकाळ संध्याकाळ याच्यामध्ये जो कार्यक्रम असायचा तो फक्त एकामेकांना भेटणे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी करणे. या काळामध्ये स्वामीजींच्या तब्येतीबद्दल, आता हे सगळी मंडळी स्वामीजींना ऐकायची. स्वामीजी जर झोपले असले, स्नानाला गेले की यांची चर्चा चालू व्हायची, स्वामीजींसाठी काय करायचं. मग त्यातल्या काही लोकांनी असं सांगितलं की त्यांची तब्येत आपल्याला बघितली पाहिजे. मग त्यावेळेला ऑस्टिओपॅथी नावाचा, आता ऑस्टिओपॅथ बरेच आहेत, त्यावेळेला ऑस्टिओपॅथी नवीन आली होती. ते ऑस्टिओपॅथी म्हणजे काय हे स्वामीजींना पण माहीत नव्हतं. या बाई म्हणाल्या लगेच बाई की माझ्या ओळखीचे खूप मोठे ऑस्टिओपॅथ आहेत, तिकडे जाऊन तुमचा आता उपचार करूया. त्या ऑस्टिओपॅथीमध्ये एक संकल्पना मूळ अशी आहे की हाडांचा सांगाडा शरीराला धरण्यासाठी तयार झालेला आहे. तेव्हा तो सांगाडा जर थोडासा आतल्या बाजूला हल्ला, म्हणजे जॉईंट्स किंवा बोन्स, तर त्याच्यामुळे नर्व्हजवर प्रेशर येतं आणि मग असं आजारी पडतो आपण, असा त्यांची संकल्पना आहे. म्हणून ते एक प्रकारचा विशिष्ट मसाज करतात की ज्याच्यामुळे बोन्स जी आहेत ती ढिली होतील किंवा हलकी होतील. स्वामीजींना वाटलं की हे काय प्रकरण आहे माहीत नाही, त्यामुळे त्यांनी हेल्थ सिस्टरना एक पत्र लिहिलं. त्यात लिहिले बहुतेक माझ्या 1-2 बरगड्या काढतील असं वाटतं, कारण मला माहिती नाही नेमकं काय आहे. आणि मग ते त्यांच्याकडे जायला लागले. त्यामुळे रोज त्या ऑस्टिओपॅथकडे जाणे, त्यांना घेऊन येणे. आता या ऑस्टिओपॅथकडे जायचा जो काही खर्च आहे ते जोसेफाईन मॅक्लिओड देत होते. त्यावेळेला $3 पर व्हिजिट, ते बऱ्यापैकी महाग होत होते, पण ते स्वामीजींचा खर्च कोणी ना कोणीतरी करत राहायचं. हा प्रकार तिकडे चालू होता आणि यातून त्यांना कितपत फायदा झाला हे काही फारसं सांगता येत नाही, पण त्या करायच्या. हे सगळं तिथं चालू असताना कसा योगायोग कसा होता बघा. पुढे काय करायचं. आता इथे आपण आहोत 2-2.5 महिने चाललंय बोलणं वगैरे, पुढं काय. त्यामुळे स्वामीजींच्या पत्रात उल्लेख असा दिसतो की मला निश्चित दिशा नाही सापडत आहे, मला नाही माहीत मी पुढे काय करणार आहे, असं पत्रामध्ये लिहित होते. खरी गोष्ट अशी होती की ते पुढच्या आदेशाची वाट बघत होते. स्वामीजींच्या काम करण्याची एक पद्धत आपल्याला हळूहळू मध्ये दिसते. असं सगळं चालू असताना 2-2.5 महिने झाले, सगळे आनंदात होते. एकदम अचानक स्वामीजी म्हणाले की मला बहुतेक आता निघावं लागेल. मग आता प्रश्न आला कुठे निघावं लागेल. ते म्हणाले माहिती नाही, पण निघावं लागेल असं दिसतंय मला. कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेला या जोसेफाईन मॅक्लिओड ज्या होत्या यतिमाता, त्यांना एक पत्र आलं.
ते पत्र असं होतं की तुमचा एकुलता एक भाऊ अत्यंत आजारी आहे आणि तो काही फारसा टिकेल असं वाटत नाही, तेव्हा ताबडतोब पाहायला या त्याला. पत्र कुठून होतं? कॅलिफोर्नियाहून. त्यांचं मूळ गाव कॅलिफोर्निया. तर त्यांनी सांगितलं स्वामीजींनी की मला आता कॅलिफोर्नियाला जावं लागेल म्हणून, आणि तिथे एक मिस ब्लॉजेट म्हणून आहेत, त्यांच्या घरी माझा भाऊ राहतो. त्या यजमान आहेत, म्हणजे त्या लँडलॉर्ड आहेत, लँडलेडी आहे, तिथे तो राहतो. त्यांचंच पत्र मला आलेलं आहे. बरं म्हणाले. स्वामीजी त्यावेळेला यांना बाय करण्यासाठी बाहेर आले होते. जोसेफाईन मॅक्लिओड बसल्या होत्या गाडीमध्ये, आता जायचं रेल्वे स्टेशनला म्हणून. त्यावेळेला ते फक्त एवढंच म्हणाले, तू चाललीस ना कॅलिफोर्नियाला, बघ काही क्लासेस तिकडे होतात का, काही वर्ग भरत आले तर बघ, मी तिकडे येईन कदाचित, असं म्हणाले. तिला वाटलं की आता आपण चाललोय म्हणून ते बोलतायत. स्वामीजी असं कधीच बोलत नसत. गंमत अशी झाली, या जोसेफाईन मॅक्लिओड तिथून निघाल्या, सरळ कॅलिफोर्नियाला पोहोचल्या. कॅलिफोर्निया न्यूयॉर्कपासून डिस्टन्स त्यावेळच्या काळाने बघायला गेलं तर साधारण 65 तासाचा प्रवास होता तो रेल्वेने. त्या तिथे पोहोचल्या आणि ज्या ब्लॉजेट बाईंच्या तिथे गेल्याबरोबर त्यांनी त्यांचे आभार मानले की मला तुम्ही कळवलं, बरं झालं, माझा भाऊ कुठे. त्याने घेऊन गेले ज्या खोलीमध्ये त्याला ठेवलं होतं, आणि खरोखरच तो भाऊ ट्युबरक्युलोसिसने शेवटच्या घटका मोजत होता. त्यांच्याशी 1 तास 2 तास बोलल्या त्या. बोलत असताना आपल्या भावाकडे सगळं लक्ष होतं. बोलल्यानंतर भावालाही जरा बरं वाटलं, यांनाही थोडं हलकं झालं, म्हणून सहज असं त्यांनी मान वळवली. बघितलं तर आपल्या भावाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला, त्या बेडच्या त्या डोक्याच्या बाजूला बघितलं तर लाईफ साईज स्वामी विवेकानंदांचा फोटो आहे. त्यांना काही कळे ना की आपण या ब्लॉजेट बाईकडे. त्यांनी त्या बाईंना बोलवलं. हे काय आहे म्हणाले. ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही, इथं कॉन्फरन्स झाली होती, वर्ल्ड रिलिजन कॉन्फरन्स, ती मी अटेंड केली होती. यांच्याबद्दल मी एकच वाक्य सांगते म्हणाली, इफ देर इज अ गॉड ऑन अर्थ ही इज द वन. तर मॅक्लिओड म्हणले, अहो मी आत्ताच त्यांच्याबरोबरच होते, तिथूनच निघाली मी. त्या म्हणाले काय सांगते तू, अमेरिकेत आहेत ते? ते म्हणाले हो. कुठे आहेत? म्हटलं मी तिथनंच आत्ता निघाले, 5 दिवसापूर्वी मी रेल्वेचा प्रवास जर सोडला, त्याच्या अगोदर मी 2 महिने त्यांच्याबरोबरच होते, मी भारतात पण जाऊन आले. मग या बाईने सांगितलं की ही जेव्हा वर्ल्ड रिलिजन कॉन्फरन्स झाली त्यावेळेला पहिल्या रांगेमध्ये वयस्क असणारी मी एकमेव बाई होती तिथं. त्यावेळेला त्यांचा जो प्रभाव आहे आणि प्रताप आहे तो मी पाहिलेला आहे. आणि त्यावेळेला मी एक वाक्य म्हटलं होतं की इतका राजबिंडा, देखणा आणि प्रभावी वक्ता अमेरिकन स्त्रियांच्या हातातून जर वाचला तर मी त्याला खरोखरच भाग्यवान समजेल. आणि मला खरोखर असं लक्षात आले की हा वेगळाच पुरुष आहे, आणि तेव्हा मी याला देव मानते, म्हणून मी त्याला त्यांचं पोर्ट्रेट जे आहे तिथं तुझ्या भावाला झोपवलं आहे, त्यांच्या प्रभावाने कदाचित तो बरा होईल. असं त्यांचं बोलणं झाल्यानंतर मग त्यांनी असं म्हणालं की असं जर असेल तर मग त्यांना बोलवता येईल का इकडे, आपल्या घरी त्यांचं वास्तव्य होईल का, मला खूप बरं वाटेल. ते म्हणाले अहो मला त्यांनी इथं वर्ग घेता येतील का म्हणून असं विचारलेलं आहे. ते म्हणाले वर्ग काय नाही होणार, इथं विवेकानंदांच्या नावाचा फार मोठा बोलचाल आहे. ते म्हणाले इकडं कधी ते आलेलेच नाहीत. असं कसं काय? अगं ते काहीच नाही म्हणाले. राजयोग नावाच्या पुस्तकाच्या 500 नवीन प्रती कालच आलेत कॅलिफोर्नियामध्ये, लॉस एंजल्सला. इतके इथले लोक राजयोग वाचायला लागलेत. मग असं लक्षात आलं की इथं वर्ग भरवता येते. 3 आठवड्यांनी हा भाऊ गेला आणि 6 आठवड्यांनी स्वामी विवेकानंद तिथं पोहोचले. असं स्वामीजींचं कॅलिफोर्निया म्हणजे साऊथ अमेरिकेचा तो जो भाग होता तिकडे स्वामीजी पहिल्या भेटीमध्ये गेले नव्हते. आता मात्र 6 महिने स्वामीजी लॉस एंजल्स आणि सॅन फ्रान्सिस्को, उत्तर कॅलिफोर्निया आणि सदर्न कॅलिफोर्निया या 2 भागामध्ये त्यांचे पुढचे 6 महिने गेले. निघताना स्वामी जेव्हा तिथून निघाले तेव्हा एकदम इतका लांब पल्ल्याचा प्रवास पोहोचणार म्हणजे झेपणार नाही म्हणून ते रिग्ले मॅनॉरमधून निघाले. पहिल्यांदा ते न्यूयॉर्कला आले. न्यूयॉर्कला आल्यानंतर अभेदानंद महाराजांना प्रचंड आनंद झाला की ज्यांच्यासाठी मी हे सेंटर चालू केलं, ज्यांच्या प्रेरणेने स्वतः ते इथे येतात. स्वामीजींना घेऊन गेले. 4 एक मोठी बिल्डिंग होती, भाड्यानंच होतं ते अजूनही, पण पहिल्यांदा सेंटर एस्टॅब्लिश झालेलं होतं. अभेदानंद आले त्यावेळेला त्यांच्याकडे जे ऐकायला येत होते, कोण अमेरिकेतली जी लोक अभिनंदांना ऐकायला येत होती, कोण कोण होते? एडिसनचं नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलं. एडिसन त्यांच्या त्या वक्ता म्हणून, श्रोता म्हणून आलेला असायचा. त्या सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी खास, कारण स्वामीजी स्वतः येणार म्हणून. स्वामीजींना सांगितलं तुम्ही काहीतरी बोला म्हणून. म्हणाले नाही, ही जागा कालीची आहे, अभेदानंदांची आहे, तू बोल.
मी प्रश्नोत्तरं बघतो म्हणाले. स्वामीजींनी प्रश्नोत्तरं दिली, सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दुसऱ्या दिवशी स्वामीजींना लायब्ररी दाखवण्यात आली, तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्याच्यानंतर स्वामीजी तिथून जे निघाले ते शिकागोला आले. 2 कारणं होते शिकागोला येण्याची. एक म्हणजे शिकागोनंतर आणखीन थोडा प्रवास कमी होईल, मध्ये थोडासा ब्रेक होईल म्हणून. आणि दुसरं म्हणजे स्वामीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुष्कळ इच्छा व्यक्त केलेल्या आहेत, पण आय मस्ट असं कधी म्हटलेलं नाही आहे. एकदाच फक्त आय मस्ट म्हटलेलं आहे. ते जेव्हा स्वामीजींना दम्याचा अटॅक आला होता तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आय मस्ट मीट माय सिस्टर्स, हेल सिस्टर्स म्हणून ज्या होत्या, त्यांना मला भेटावंच लागेल असं म्हटलं होतं. ते आत्ता त्या शिकागोमध्ये जाऊन त्यांना भेटायचं होतं. स्वामीजी शिकागोला पोचले. स्वामीजी शिकागोला पोचायच्या अगोदर 4 आठवडे निवेदिता तिथं येऊन सेवा काम त्यांनी चालू केलं होतं. आणि इमिग्रंट लोकांची सेवा करण्याचं काम त्यांचं तिथे चालू होतं. स्वामीजी तिथं पोचले आणि या तिघेही हेल भगिनी ज्या होत्या इतक्या वर्षांनी आपल्या भावाला भेटल्या. स्वामीजींना अत्यंत आनंद झाला. तिघेही भेटले. त्यांचे आई वडील कुठेतरी टूरला गेले होते, त्यामुळे स्वामीजी या तिघांना भेटले. स्वामीजींनी निवेदिताची ओळख वगैरे करून दिली. आणि मग शिकागोवरून स्वामीजी सांता फे कॅलिफोर्निया एक्सप्रेस या ट्रेननी 65 तासांचा प्रवास आता 46 तासांवर आला होता शिकागोवरून गेल्यामुळे. तेवढा प्रवास करून स्वामीजी कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाले. स्वामीजी दाखल तिथं झाल्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये काय काय घडलं, किती भाषणं झाली, कशा प्रकारची झाली, तिथं कोण कोण भेटलं, कशा प्रकारची लोकं भेटली, हे सगळं आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि